धन्यवाद. गाडे सर. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे आणि विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीनं दीपस्तंभ ही व्याख्यानमाला चालू आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं विशेषतः शिक्षक बंधू भगिनी आणि त्याचबरोबर अन्य समाजातील बंधू भगिनी यांच्याशी संवाद करण्याची संधी मला या निमित्तानं मिळते. याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो. आजच्या या सत्रामध्ये आपण रवींद्रनाथ ठाकूर, ज्यांना गुरुदेव ही उपाधी देखील देण्यात आली, त्यांचे प्रामुख्याने शैक्षणिक विचार हे समजून घेणार आहोत. या सगळ्या विषयाचं एक सादरीकरण मी केलेलं आहे. मी केदार तापीकर यांना विनंती करतो की त्यांनी ते सादरीकरण सुरू करावं. हे सादरीकरण आपल्या समोर येई तोपर्यंत या विषयाच्या अनुषंगानं माझी भूमिका काही मिनिटांमध्ये मी आपल्याला मांडू इच्छितो. आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे त्या विषयाची तयारी करण्यासाठी मला अनेकांचं सहाय्य झालं. विशेषत्वानं त्याच्यामध्ये मला काही जणांचा उल्लेख करायचा आहे आणि ते म्हणजे ज्येष्ठ मार्गदर्शक असणारे रामभाऊ डिंबळे, जे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अनेक वर्ष सदस्य होते आणि सध्या पुण्यामध्ये स्वरूपवर्धिनी नावाची जी सामाजिक संस्था चालते त्याचे कार्याध्यक्ष असणारे रामभाऊ डिंबळे यांचं विशेष मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. त्याचबरोबर ज्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये मी शिकवतो त्या महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अतुल कुलकर्णी यांनी देखील मोलाच्या सूचना मला या निमित्तानं केलेल्या आहेत. आजचा हा विषय मी जो आपल्यासमोर मांडतोय तो रवींद्रनाथ ठाकूर यांच्या प्रकाशामध्ये आपण सध्या काय करू शकतो अशा अंगानं मी जो विषय मांडतोय तो एका अर्थानं प्रकट चिंतन आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे यासारखे विचार आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये नेहमी येत असतात. आपण आपापल्या परिस्थितीमध्ये ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न देखील करत असतो आणि आपापल्या ठिकाणी राहून आपण ते प्रत्यक्षात उतरवत असतो. परंतु या निमित्ताने एक संधी म्हणून पुन्हा एकदा या विषयाची उजळणी म्हणून हे विचार मी आपल्या सगळ्यांसमोर मांडतोय. अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे जो माझा शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे. त्या संबंधाच्या आधारावरती काही व्यक्तींची उदाहरणं, काही शिक्षकांची उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवणार आहे. परंतु मला याची निश्चित जाणीव आहे की वेगवेगळ्या शिक्षण संस्थातून काम करणारे अनेक शिक्षक या प्रकारचं जीवन यापूर्वी जगून गेलेले आहेत आणि सध्या देखील जगत आहेत. परंतु माझा जो स्वतःचा अनुभव आहे त्याच्या आधारावरती मी ही मांडणी करणार आहे. त्यामुळं वर्तमान संदर्भामध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांचे शिक्षण विचार नेमके काय आहेत आणि ते आपण कशा पद्धतीनं अंमलात आणू शकतो याचा आपण विचार करायला सुरुवात करूयात. प्रत्यक्ष शैक्षणिक विचाराकडे जाण्यापूर्वी रवींद्रनाथ ठाकूरांचं व्यक्तिमत्व थोडंसं आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे आणि ते व्यक्तिमत्व अतिशय महत्वाचं आहे. पडद्यावरती आपल्याला त्यांचा जीवनकाळ दिसतोय. जवळपास 80 वर्षांचं दीर्घ आयुष्य रवींद्रनाथांना लाभलं. एकूण त्या काळातला भारताचा विचार करता हे दीर्घ आयुष्य भारतासाठी किती मोलाचं ठरलं याची साक्ष इतिहासाच्या पानापानावरती नोंदलेली आहे. पण रवींद्रनाथांच्या जीवनकाळाची आणि वर्तमान परिस्थितीची मला 2 ठळक वैशिष्ट्ये वाटतात. ती 2 ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत की रवींद्रनाथांच्या जीवनामध्ये म्हणजे ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला त्यावेळेला भारतावरती इंग्रजांची सत्ता जी आहे ती स्थिर झालेली होती. आपल्या सगळ्यांना माहिती की 1857 ला आपल्या देशबांधवांनी, आपल्या पूर्वसुरींनी खूप मोठा प्रयत्न केला परंतु तो दुर्दैवानं अयशस्वी ठरला आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजी सत्ता खऱ्या अर्थानं भारतामध्ये स्थिर झाली. आणि रवींद्रनाथांच्या निधनाचा काळ जर बघितला तर तो भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा जवळपास 6 वर्षाचा काळ आहे. आणि त्या काळात
द्रष्ट्या व्यक्तींना हे दिसू लागलेलं होतं की आता इंग्रजांची सत्ता भारतात फार काळ राहू शकणार नाही. त्यामुळं अशा एका काळामध्ये ज्यामध्ये महत्वाचं स्थित्यंतर विशेषतः भारताच्या बाबतीत झालं, त्या काळात रवींद्रनाथांचं जीवन हे होऊन गेलं. दुसरं एक वैशिष्ट्य ते वेगळं आहे आणि ते असं आहे की जवळपास निम्म आयुष्य जे आहे, निम्म जीवन जे आहे ते 19व्या शतकामध्ये, शेवटच्या 40 वर्षामध्ये, आणि साधारणपणे निम्म जीवन हे 20व्या शतकाच्या सुरुवातीला, असं निम्म निम्म जीवन हे 19 आणि 20व्या शतकामध्ये रवींद्रनाथांचं होऊन गेलं. आता या दोन्ही मुद्द्यांचा आजच्या परिस्थितीशी संदर्भ लावताना मला असं वाटतं की भारत देखील आता एका टप्प्यावरती उभा आहे. त्याची शुभलक्षणं अनेक दिसतात. वेळेच्या मर्यादेत आता मी त्या विषयात अधिक जात नाही, परंतु निश्चितपणे भारत आता विकसनशीलतेकडून विकसिततेकडे जातोय याची उदाहरणं आपल्याला दिसत आहेत. आणि नवे नवे तर भारत जगामध्ये आता एक महत्वाची भूमिका ही बजावणार नाही याची खात्री जगाला देखील पटली आणि भारताबद्दलचं तर ते भाकीत अनेक द्रष्ट्या पुरुषांनी यापूर्वीच केलेला आहे. त्यामुळं हा एक स्थित्यंतराचा काळ एक भारताच्या दृष्टीनं आहे. आणि दुसरा, ज्या भयंकर आपत्तीचा सामना सर्व जगच गेले जवळपास 1.5-2 वर्ष करत आहे, तो कोरोना पूर्व काळ आणि कोरोना नंतरचा काळ. आता हे शिक्षण क्षेत्रासाठी विशेषतः मला अशासाठी या ठिकाणी उद्धृत करायचंय. ते असं आहे की शिक्षणाची प्रक्रिया ही एक जिवंत प्रक्रिया आहे. तंत्रज्ञान हे त्याला जरूर सहाय्यक आहे, परंतु शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामधला असणारा जिवंत संबंध हा शिक्षण प्रक्रियेसाठी अतिशय महत्वाचा आहे. परंतु या तंत्रज्ञानामुळं आपण आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही किंवा विद्यार्थी आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत, पण तरी देखील शिक्षण देण्याचं काम आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या काळात करतोय. आणि इथून पुढच्या काळात देखील हा तंत्रज्ञानाचा वापर वाढत जाईल किंवा त्याचा एक निश्चित परिणाम शिक्षण क्षेत्रावरती होईल अशी चिन्ह आता दिसायला लागली. असे 2 मुद्दे मला आताच्या काळाशी जोडावे लागतात. यानंतर आपण बघूयात पुढच्या स्लाइडमध्ये. रवींद्रनाथांची पार्श्वभूमी जी आहे ती अतिशय वेगळी अशी आहे की अतिशय संपन्न अशा घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणजे हजारो एकरची जमीनदारी त्यांच्या घराण्यामध्ये त्यांना लाभली. विशाल कुटुंब होतं त्या काळात, तर एकत्र कुटुंब पद्धती होती हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु रवींद्रनाथ हे त्यांच्या माता पित्यांचे 14वे अपत्य होतं. आता एवढ्या मोठ्या परिवारात जन्मल्यानंतर आणि घरामध्ये एका अर्थानं संपत्तीची चिंता नसल्यामुळे घराच्या एकूण सगळ्या कलागुणांना वेगवेगळ्या पद्धतीनं धुमारे फुटले किंवा त्याला वाव मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. ती एक पार्श्वभूमी त्यांच्या व्यक्तिमत्वाची आपल्या लक्षात घेतली पाहिजे. दुसरं, रवींद्रनाथांच्या घराण्यामध्ये आध्यात्मिक परंपरा होती आपल्या असाला निश्चित म्हणता येईल. भारताच्या इतिहासामध्ये आध्यात्मिक परंपरा ही अतिशय प्राचीन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु जर आपण 19व्या शतकाचा विचार केला तर त्या काळामध्ये, विशेषतः त्या काळाच्या बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली आणि त्याचं एक मोठं कार्य 19व्या शतकामध्ये विशेषतः बंगालमध्ये झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रवींद्रनाथांचे आजोबा असणारे भास्करनाथ किंवा त्यांचे वडील देवेंद्रनाथ हे दोघं देखील त्या ब्राह्मो समाजाशी संबंधित होते आणि देवेंद्रनाथ तर त्यांच्या संस्थापकांपैकी होते. ही एक अध्यात्माची परंपरा त्यांच्या घरामध्ये चालत आली होती असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. आता रवींद्रनाथांच्या एकूण विशाल कुटुंबामध्ये असं त्यावेळेला निर्णय झाला की त्यांनी शिक्षण घेण्यासाठी म्हणून इंग्लंडला जायचं. त्यांनी बॅरिस्टर व्हावाशी सुरुवातीची योजना होती, त्यासाठी ते गेले देखील. परंतु ज्या कामासाठी आपण इंग्लंडला आलेलो आहोत ती आपली काही प्रवृत्ती नाही आणि आपली प्रवृत्ती वेगळी आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्या ठिकाणून ते परत आले. आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हणतात, तसं आपली जी अंतर प्रकृती आहे ती रवींद्रनाथांनी ओळखली आणि तो मार्ग सोडला आणि ते परत आले. आणि हा मार्ग सोडून ते परत आल्यानंतर ज्या गोष्टी त्यांना जाणवल्या त्याच्यावरती ते कार्यरत राहिले. आणि आज आपण असं बघतो, निश्चितपणे आपण हे म्हणू शकतो की रवींद्रनाथांनी त्यांचा स्वतःचा ठसा बॅरिस्टर म्हणून जेवढा उमटवला असता, एक शक्यता म्हणून आपण विचार केला, त्यापेक्षाही मोठा ठसा त्यांनी अनेक क्षेत्रांवरती उमटवलेला आहे.
आणि तो ठसा काय आहे, कोणकोणत्या क्षेत्रांवरती आहे, तर साहित्य असेल, त्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबऱ्या यासारख्या रचना त्यांनी निर्माण केल्या, अनेक नाटकं त्यांनी लिहिली, संगीत असेल, अभिनय असेल, चित्रकला असेल, वैचारिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं आणि शिक्षण या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा ही मूलगामी विचार करणारी आणि आपल्या प्रज्ञेच्या आधारावरती त्यांनी नवनवीन सर्जन या सर्व क्षेत्रांमध्ये करून दाखवलं, ही इतिहासाची साक्ष आहे. कोणत्याही एका विषयामध्ये जर आयुष्य घालवलं तर व्यक्ती हा मोठा होऊ शकतो. तसं रवींद्रनाथांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आहेत आणि या सर्व पैलूंवरती त्यांनी एक चांगला ठसा उमटवलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अगदी कमी वर्णन करायचं ठरलं तर ते पुढच्या मुद्द्यात येतं की त्यांचा जो विचार होता तो छोटा विचार नव्हता. भव्य दिव्य विचार करणं केवळ स्वतःपुरता तर केलाच नाही, परंतु केवळ भारतापुरता देखील केला नाही, तर त्यांनी जगापुरता विचार केला, विश्वाचा विचार केला, हे आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्वामध्ये हा वैश्विक पैलू आपल्याला दिसतो. देशभक्ती त्यांची ठाई प्रकट झालेली उदाहरणं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतात. संवेदनशील असणारे व्यक्तिमत्व, जमीनदार असून देखील आपल्याकडे कामाला असणाऱ्या सर्व लोकांच्या बरोबर, त्या काळचा शब्द वापरायचा झाला तर रयते बरोबर अतिशय जवळचे संबंध, जिवंत संबंध त्यांनी जोपासले. याच्यातून त्यांची संवेदनशीलता आपल्या लक्षात येते. जगभर त्यांनी प्रवास केला, म्हणजे साधारणपणे जगातल्या 39 देशांमध्ये त्यांचा प्रवास झाला. जुन्या एका उक्तीमध्ये असं म्हटलंय, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार. आता ही उक्ती जी कुणाला लागू आहे, तर ही उक्ती साधारणपणे सामान्य व्यक्तीला लागू आहे की सामान्य व्यक्तीने या सगळ्या गोष्टी केल्या, देशाटन केलं तर त्याला खूप चातुर्य येतं. परंतु जो फोटो आपण बघतोय तो जगावरती ज्यांचा ठसा आहे अशा दोन महापुरुषांचा एकत्र फोटो आपण बघतोय. रवींद्रनाथांच्या बरोबर अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा आपण फोटो बघतोय. तुला असं वाटतं की ज्या वेळेला हे दोन प्रज्ञावंत एकमेकांना भेटले असतील त्यावेळेला ते नेमकं कोणत्या पद्धतीने त्यांनी संवाद केला असतील, कोणत्या विषयावरती त्यांची चर्चा झाली असेल आणि काय निष्कर्ष त्यांनी काढले असतील. त्यामुळं असे प्रज्ञावंत असणारे रवींद्रनाथ हे जगभर प्रवास करत होते आणि त्याचा देखील त्यांच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतं. आज आपण प्रामुख्याने शिक्षण तज्ज्ञ असणारे रवींद्रनाथ हे समजावून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा मला असा सांगायचा आहे की रवींद्रनाथांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना काही शिक्षण विषयक विचार स्फुरला आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून प्रयत्न केले असं झालं नाही, तर एका आंतरिक उर्मीनं त्यांनी शैक्षणिक प्रयोग करायला सुरुवात केली आणि ते निरंतर प्रयोग करत राहिले आणि ते प्रयोग करता करता ते विचार करत राहिले. विचारांचं जे मंथन चालू होतं त्याच्यातून अनेक निष्कर्ष काढले आणि त्या निष्कर्षांच्या आधारावरती त्यांनी स्वतःच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी विकसित केल्या गेल्या असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आम्ही शिक्षक बंधू भगिनी ज्या वेळेला आपापल्या शाळा महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण देत असतो, शिक्षण देत असतो, त्यावेळेला आपण त्यांचा हा गुण नक्कीच आचरणात आणू शकतो की हे नवीन काय करून पाहूया, अशा उत्साहानं आपण नवनवीन गोष्टी करू शकतो ज्याचा परिणाम एकूण विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी होईल असं निसंशयपणे आपल्याला वाटतं. असे आपण प्रयोग निश्चितपणे करत राहू शकतो. ते करता करता विचार करत राहू शकतो. आणि रवींद्रनाथांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यातूनच त्यांच्या शिक्षण चिंतनाचा किंवा शैक्षणिक चिंतनाचा विकास झाला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. जवळपास त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जर तसा संदर्भ द्यायचाच झाला तर एका अर्थानं 1892 पासून ते 1939 पर्यंत जवळपास 50 वर्ष ते या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिते, बोलते आणि प्रत्यक्ष करते झाले आणि याच्यातूनच त्यांचं शैक्षणिक चिंतन, त्याचा विकास झालेला आहे. या चिंतनाची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण बघणार आहोत. हे चिंतन विकसित करण्यासाठी म्हणून केवळ एक व्यक्ती असू शकत नाही, तर त्या ठिकाणी संस्था देखील असल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांनी संस्थांचं देखील निर्माण केलं आणि त्याच्यातली पहिली जी संस्था त्यांनी
निर्माण केली 1901 मध्ये, ती आहे शांतिनिकेतन. हा जो फोटो बघतोय आपण त्याच्यामध्ये 2-3 छायाचित्र एकत्र आहेत. रवींद्रनाथांचा सहकार्यांशी चाललेला संवाद आपण बघू शकतोय आणि उजव्या कोपऱ्यातलं जे खालचं चित्र आहे ते एकूण तिथली शिक्षण पद्धती आता देखील कशी आहे याचं एक दर्शन घडवणार आहे. मोकळं ढाकळं वातावरण, निसर्गाच्या सान्निध्यातलं वातावरण, असं शांतिनिकेतन त्यांनी सुरुवातीला सुरू केलं. या शांतिनिकेतनचा प्रयोग पुढं पुढं जात असताना पुढच्या टप्प्यावरती ते अजून पुढे गेले आणि त्यांनी विश्वभारती नावाचं विद्यापीठ सुरू केलं. आता विद्यापीठ स्तरावरती मूलभूत शिक्षण किंवा शिक्षणातील नवनवीन विचार प्रत्यक्षात आणणं, प्रयोग करणं, या पद्धतीनं त्यांचं योगदान राहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि अजून एक संस्था, ज्या संस्थेमध्ये शिक्षण आणि प्रत्यक्ष ग्रामजीवन याचा संयोग घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचं नाव आहे श्रीनिकेतन. अशा 3 शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून किंवा एका प्रयोगातून त्यांनी आपलं शैक्षणिक चिंतन जे आहे ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. यानंतर आपण बघूयात की त्यांच्या शिक्षण तज्ज्ञाची काय वैशिष्ट्ये आहेत. परंतु रवींद्रनाथांचं जीवन बघत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे लक्षात येतं की केवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या भारतभूमीमध्ये होऊन गेलं. आणि हे उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांना एका अर्थानं प्रज्ञासूर्य असं म्हटलं पाहिजे, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला 2-3 प्रकारच्या स्वाभाविक प्रतिक्रिया ह्या समाजाच्या होत असतात. आणि त्या 2-3 प्रतिक्रिया काय आहेत, तर ते किती महान होते, ते किती थोर होते याबद्दल आपल्या मनामध्ये निश्चितपणे आदरभाव दाटून येतो. आणि ते करू शकतात, पण मी करू शकेन की नाही असा कदाचित शंका किंवा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि काही एक भारताची प्रवृत्ती लक्षात घेतली तर अशा व्यक्तींचं त्यांच्या जन्मदिनी, त्यांच्या स्मृतिदिनी स्मरण करायचं, त्यांचा जय जयकार करायचा आणि त्यांना एकदा नमस्कार केला, ते महान होते असं म्हटलं की आपलं काम संपलं, असं म्हणण्याची देखील पद्धत होऊ शकते किंवा प्रतिक्रिया होऊ शकते. परंतु आजच्या माझ्या बोलण्याचा उद्देश जो आहे तो रवींद्रनाथांच्या कवितेतच त्यांनी व्यक्त केला असं मला वाटतं. जी कविता आपण पडद्यावरती बघतोय हे शब्द बंगाली मधल्या कवितेचे आहेत. त्याचा मराठी भावानुवाद असा आहे की अस्ताला जाणाऱ्या सूर्याला प्रश्न पडला की आतापर्यंत सृष्टीला प्रकाश देण्याचं मी काम करत होतो, आता मी अस्ताला गेल्यानंतर या सृष्टीला प्रकाश कोण देईल. आणि म्हणून या सूर्यानं जगाला प्रश्न विचारला की माझ्यानंतर प्रकाश देण्याचं काम कोण बरं करील. त्यावेळेला सर्वत्र निशब्द शांतता पसरली आणि कुठूनही उत्तर आलं नाही. एका कोपऱ्यामधनं एका छोट्या पणतीनं उत्तर दिलं. त्या पणतीनं उत्तर असं दिलं की माझ्या ज्योतीची जेवढी क्षमता आहे, माझी जेवढी क्षमता आहे, त्या क्षमतेच्या आधारावरती जेवढा काही परिसर उजळणं शक्य असेल तेवढा परिसर मी उजळेन आणि तेवढा प्रकाश मी देईन. मला स्वतःला असं वाटतं की आपण सर्वजण शिक्षक बंधू भगिनी या निमित्तानं मनामध्ये हे विचारात आणू शकतो की जी काही आपली क्षमता आहे त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत, ज्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, संस्थेमध्ये, ज्या स्तरावरती आपण कार्यरत आहोत, त्या ठिकाणी आपल्या क्षमतेच्या आधारावरती रवींद्रनाथांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणणं हीच त्यांच्याकडून घेण्याची प्रेरणा आहे. कवितेमध्ये सूर्याची उपमा दिली आहे, रवी हा शब्द वापरलाय म्हणजे सूर्याची उपमा दिली आहे आणि रवींद्रनाथांच्या नावामध्ये देखील रवी आहे. त्यामुळे हा शिक्षण क्षेत्रातला जो रवी आहे त्याचाच प्रकाश देण्याचा जो वसा आहे तो आपण सगळेजण चालवतोय, तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं पुढे चालवणं हीच त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची असं मला स्वतःला वाटतं. आता आपण त्यांच्या विचारांच्याकडे जातोय. त्यांच्या विचारसरणीचा सगळ्यात महत्वाचा पैलू किंवा सर्वोच्च पैलू जर म्हणायचा झाला तर तो विश्वबंधुत्व हे आपल्या सगळ्याला निसंशयपणे म्हणता येतं. ज्या विश्वभारतीची त्यांनी स्थापना केली त्या विश्वभारतीचं जे बोधवाक्य आहे ते बोधवाक्य आपल्याला पडद्यावरती दिसतंय. यत्र विश्वम भवती एक नीडम, म्हणजे जिथे संपूर्ण विश्व एकच घर होतं, ही आमची प्रेरणा आहे. आता आपण सगळेजण भारतीय आहोत आणि विशेषतः आपण महाराष्ट्रात आहोत, त्यामुळं संत ज्ञानेश्वरांनी वेगळ्या पद्धतीनं ही अभिव्यक्ती केली की जो भारताचा प्राचीन विचार आहे. भारतानं
केव्हाही संकुचित विचार केला नाही. केवळ मी माझ्यापुरतं, माझ्या परिवारापुरतं, माझ्या गावापुरतं, माझ्या जिल्ह्यापुरतं, माझ्या राज्यापुरतं असा भारतीय विचार कधीच नव्हता. तो पूर्ण विश्वाला आपल्या कवेत घेणारा होता. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशा प्रकारचा विश्वबंधुत्वाचा विचार हा त्यांच्या केंद्रस्थानी आहे आणि तोच त्यांनी त्या बोधवाक्यामधून आपल्याला आचरणात आणून दाखवलेला दिसतो. आता त्याच्यानंतर जे वचन आहे ते त्यांच्या स्वतःच्या साहित्यातलं आहे आणि ते वचन आपण ज्या वेळेला पडद्यावरती बारकाईनं वाचतोय त्यावेळेला त्या वचनामध्ये आपल्याला असं दिसतंय की आपलं जे अस्तित्व आहे माणसाचं, म्हणजे शिक्षण घेणाऱ्याचं जे अस्तित्व आहे ते सर्व विश्वाशी संवादी, सुसंवादी किंवा समन्वित असलं पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण म्हणजे सर्वोच्च शिक्षण आहे. त्यामुळं जर मला सर्व विश्वाशी जर संवादी व्हायचं असेल तर केवळ मला माझ्या माणसांचा, माझ्या गावाचा, माझ्या मर्यादित परिसराचा किंवा केवळ सगळ्या माणसांचा नाही तर चराचर सर्व सृष्टीचा विचार केला पाहिजे. एवढं मोठं व्यापक विश्वबंधुत्वाचा विचार त्यांनी शिक्षणाचं धोरण म्हणून आपल्याकडे ठेवलं. आणि ज्या संकट काळामध्ये जग जात आहे त्या संकट काळामध्ये देखील आपण बघितलंय की या काळामध्ये भारतानं हा विश्वबंधुत्वाचा विचार केवळ बोलून दाखवला नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणलाय. मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असणारं ते सुरुवातीचं औषध असेल किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये लसींचा पुरवठा असणारा अशा प्रकारचं आचरण भारताचं राहिले आपल्याला बघतो. आणि याचा प्रतिसाद म्हणून काय मिळाला तर ज्या वेळेला प्रेमानं आपण विश्वबंधुत्वाची हाक मारत असतो, साद घालत असतो, त्यावेळेला तशाच प्रकारचा प्रतिसाद हा जगातून येत असतो. याचाच प्रत्यंतर भारताला आलं. पुढच्या आपण स्लाइड मध्ये बघूयात की याचं प्रत्यंतर भारताला काय आलं. तर इथं आपल्याला 2 फोटो दिसत आहेत. डाव्या बाजूला फोटो दिसतोय आणि तो फोटो प्रत्येक भारतीयाला निश्चितपणे ओळखता येतो आणि तो हनुमंतांचा आहे. लक्ष्मणाला मूर्छा आली असताना द्रोणागिरी पर्वत उचलणाऱ्या हनुमंताचा फोटो आहे. परंतु हा हनुमंताचा फोटो भारताकडून निघालेला आहे. तो कुठे निघालेला आहे तर तो ब्राझीलकडे निघालाय. ज्या वेळेला भारतानं लसींचा पुरवठा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ब्राझीलला केला त्यावेळेला ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ही इमेज त्यांच्या ट्विटर हँडलवरनं शेअर केली आणि भारताला धन्यवाद दिले. म्हणजे जी विश्वबंधुत्वाची भूमिका भारतानं बजावली त्याला एका अर्थानं हा दिलेला ब्राझीलचा धन्यवादाचा प्रतिसाद होता. आता ब्राझीलच्या बरोबर आणखीन एक प्रतिसादाचं चित्र आपल्याला उजव्या बाजूला दिसतंय आणि त्याची चर्चा समाज माध्यमातून वेगवेगळ्या कारणासाठी झाली. परंतु त्याच्यातला भाव, ज्या देशामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीची गोष्ट सांगितली जाते, अनुभवली जाते, त्या सर्व भारतीयांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तशा अर्थानं छोटा देश असणाऱ्या, साधन संपत्ती मर्यादित असणाऱ्या केनियानं देखील आपण या सगळ्या प्रसंगी भारताच्या बरोबर आहोत हे दर्शवण्यासाठी म्हणून काही अन्नधान्याची आणि काही वस्तूंची मदत भारताला केली. त्यामुळे विश्वबंधुत्वाच्या या साधेला विश्वातून देखील प्रतिसाद मिळतोय असं आपल्या लक्षात येतं. मग या विश्वबंधुत्वाबद्दल रवींद्रनाथ नेमकं काय म्हणतात ते आपण बघूयात पुढच्या या स्लाइडमध्ये. हा एक अत्यंत महत्वाचा विचार इथं आपल्या पडद्यावरती वाचायला येतोय. अनेक वेळेला अनेक ठिकाणी अशी मांडणी केली जाते, अनेक ठिकाणी थोडं मी दुरुस्त करेन, काही ठिकाणी अशी मांडणी केली जाते की जगाला एक करायचंय तर सर्व मतभेद हे संपवावे लागतील किंवा सर्व विचार हे एका पातळीवरती आणावे लागतील. परंतु काय आहे भारताची परंपरा? भारताची परंपरा आहे ती परंपरा आम्हाला असं सांगते की एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत्य हे एकच आहे परंतु ते सांगण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, ते अनुभवण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक मार्ग खरा याच्यावरती भारताचा पहिल्यापासून विश्वास, नवे नवे श्रद्धा आहे. त्यामुळं मतभेदांची फार चर्चा न करता आमचे विचार वेगळे असतील, आमचे मार्ग वेगळे असतील, परंतु आमचं अंतिम गंतव्यस्थान एक आहे. या आधारावरती हे सर्व जे काही विभिन्नता किंवा मतभिन्नता दिसते ती बरोबर ठेवून पुढे जाण्यासाठी म्हणून विश्वाला मार्गदर्शक असे विचार हे रवींद्रनाथांचे विश्वबंधुत्वाच्या या पार्श्वभूमीवरती आपल्याला बघायला मिळतात की हे आपल्याला बघायला मिळतं. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना मगाशी मी सांगितलं की त्यांचे आजोबा, त्यांचे वडील यांच्याकडून एका अर्थानं आध्यात्मिक वारसा त्यांच्याकडे आलेला होता. त्यामुळे त्या अध्यात्माची बैठक त्यांच्या शिक्षण विचारामध्ये देखील पडलेली आपल्याला दिसते. आणि मग अध्यात्म म्हणजे काय आहे तर अध्यात्म म्हणजे केवळ एका विशिष्ट कुठल्या तरी गोष्टीचा पुरस्कार ते करत नाही.
आपण काल पंचकोश विकासासंबंधीचे विचार ऐकले आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की सच्चित आनंद असं ज्याचं वर्णन करता येईल अशा अनंताचा साक्षात्कार करणं आणि तो आनंदमय असा साक्षात्कार करणं म्हणजे धर्म आहे किंवा म्हणजे रिलिजन आहे असं रवींद्रनाथ म्हणतात. आता या बाबतीत त्यांनी स्वतःचा अनुभव देखील नोंदवून ठेवलाय. वयाच्या 18व्या वर्षी एके दिवशी त्यांना असा एक पारलौकिकाचा अनुभव येऊन गेला असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवलंय. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असा अनुभव त्या दिवशी रवींद्रनाथांना आला आणि तो अनुभव शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मार्गदर्शक ठरू शकतो. नवे हे भारताचं वैशिष्ट्य आहे हे लक्षात घेऊन या विचारांची मांडणी रवींद्रनाथांनी केली आहे. आणि मग या आध्यात्मिक विचाराला काय म्हणतात ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये वाचू शकतोय. आणि हा आध्यात्मिक विचार म्हणजे काय तर ते आंतरिक असणार एक अंतर्निहित असणारं सत्य हे आहे आणि ते सत्य अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो धार्मिक प्रकारच्या शिक्षणातून किंवा आध्यात्मिक शिक्षणातून केला पाहिजे. आता हे आध्यात्मिक शिक्षण कुठं असेल किंवा कुठं दिलं जाऊ शकतं असं ज्या वेळेला प्रश्न आला त्यावेळेला रवींद्रनाथांनी त्याचं उत्तर असं दिलं की जिथं निसर्ग सौंदर्य विपुल आहे, जिथं शुद्ध मनानं माणसाचं मन जे आहे ते उपासना करत आहे, पवित्र अशा भूमीवरती उपासना करत आहे आणि त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करते, अशा ठिकाणी हे अध्यात्माचं शिक्षण दिलं जाऊ शकतं. आता आपल्या प्राचीन परिभाषेमध्ये या सगळ्या परिसराला तपोवन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अशी तपोवनं निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपल्याला अध्यात्माचा विचार किंवा अध्यात्माचं शिक्षण, धार्मिक शिक्षण हे दिलं जाऊ शकतं असं रवींद्रनाथांनी सांगितलंय. आणि मग हे अध्यात्माचं शिक्षण देत असताना ते काय म्हणतात तर व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. मी एक व्यक्ती आहे, माझ्या काही क्षमता आहेत, परंतु जुन्या जर भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपल्याकडे असं म्हणतात की नराचा नारायण झाला पाहिजे. आणि तेच रवींद्रनाथांनी वेगळ्या शब्दामध्ये मांडलंय असं मला वाटतं की माझा विकास हा एका मर्यादित क्षमतेपासून अनंत असणाऱ्या त्या प्रत्यक्ष सत्यापर्यंत, चिरंतन सत्यापर्यंत होणं म्हणजे माझा आध्यात्मिक विकास होणं. आणि म्हणून रवींद्रनाथांनी ज्या वेळेला आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांची उभारणी केली त्यावेळेला त्यांनी हे अधोरेखित केलं की आम्ही हे जे सगळं उभं करतोय ना तर ते सर्वांच्या मध्ये जे एकात्मिक असं सत्य आहे, एकात्मिक जो अनुभव आहे त्याच्या पायावरती आपण करू शकतो. आता हा एवढा मोठा विचार प्रत्यक्षात आणायचा कसा तर मला स्वतःला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण प्रयत्न करू शकतो. आणि अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं की पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा. त्यामुळे आपलं वर्तनच हे या पद्धतीनं मार्गदर्शक होऊ शकतं असं मला वाटतं. आणि या दिशेनं आपण सगळेजण विचार करूयात आणि पुढे जाऊयात असं मला वाटतं. पुढचा जो विचार आहे तो देशप्रेमाचा विचार आहे. आता रवींद्रनाथांचं जे वचन आपण इथं वाचू शकतोय ते एका विशिष्ट काळाच्या पार्श्वभूमीवरती आहे. आपल्या सगळ्यांना हे लक्षात आलेलंच आहे की आपल्याला माहितीच आहे की रवींद्रनाथांचं संपूर्ण जीवन एका अर्थानं पारतंत्र्यात गेलं. त्यावेळेला आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं, आपण एका अर्थानं गुलाम होतो. त्यामुळं गुलामांच्या दृष्टीनं त्यांचे जे जेते आहेत त्यांच्यावरती जे राज्य करणार आहेत त्यांचे विचार श्रेष्ठ, त्यांचं तत्वज्ञान श्रेष्ठ, त्यांची संस्कृती श्रेष्ठ, त्यांचा धर्म श्रेष्ठ, अशा प्रकारचा मोठा एक पगडा हा समाज जीवनावरती त्या काळात असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि निश्चितपणे शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांच्या हातात होती, त्यामुळे इंग्रजांनी देखील त्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेची उभारणी केली आपल्या लक्षात येतं. परंतु रवींद्रनाथांनी त्या काळात देखील स्पष्टपणे सांगितलं की युरोपाचे आदर्श हे आमचे आदर्श असू शकत नाही, युरोपाचा इतिहास हा आम्हाला प्रेरणा देणारा असू शकत नाही, कारण तो समाज आमचा नाही. आमची प्रेरणा आमच्या मातृभूमीत असली पाहिजे, आमच्या देशात असली पाहिजे. हे देशप्रेम त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये त्या काळात व्यक्त केलेलं आहे. मग या देशप्रेमाच्या बाबतीत रवींद्रनाथ पुढे काय म्हणतात ते आपण बघूया. अजून एक चर्चा गेल्या काही वर्षामध्ये जगामध्ये होत असते, केवळ भारतात नाही परंतु ती जगात होते असं म्हणायला वाव आहे. आणि ते म्हणजे की देशप्रेम हे एका अर्थानं संकुचित आहे, परंतु रवींद्रनाथांनी स्पष्ट शब्दामध्ये भारताचं देशप्रेम, भारताची देशभक्ती आणि अन्य प्रकारची देशभक्ती याच्यामध्ये एक त्यांनी सीमारेषा आखून दिलेली असं आपल्याला बघता येईल. त्यांचं वचन हे आपण जे वाचतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं म्हणतंय की आपलं देशप्रेम जे आहे
ते आपल्या भूमीपुरतं मर्यादित नाही, तर ते जगाला व्यापणार आहे. कारण त्याचा अंतिम विकास जो आहे तो जगाच्या पातळीवरती होणार आहे. कारण आपल्याकडं ही म्हणण्याची पद्धत आहे की माता पृथ्वी पुत्रोहम पृथिव्या, मी पृथ्वीचा पुत्र आहे. मी जर पृथ्वीचा पुत्र असेल तर भारत हा त्या पृथ्वीचा एक भाग आहे. या अर्थानं देशप्रेम हे मर्यादित नाही, हे रवींद्रनाथांनी अतिशय स्पष्टपणानं सांगितलंय. आपण पुढे जाऊया. रवींद्रनाथांनी आपल्याला दिशा दिली आहे की या समाजाला प्रेरणा द्यायची असेल तर ती कशाबद्दल देता येईल. तर हजारो वर्षांची जी आपली प्राचीन अशी संस्कृती आहे, त्या संस्कृतीनं काही एक आदर्शांना समोर ठेवलेला आहे. त्या आदर्शांची जोपासना मनामध्ये करण्यासाठी म्हणून काही व्यवस्था निर्माण केल्या गेल्या आणि त्या व्यवस्थांच्या आधारावरती मग त्याग असेल, तपस्या असेल, विद्वानांचा आदर असेल, अशा प्रकारचं जीवन असेल, अशा प्रकारचा आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या आदर्श प्रयत्न केल्यानंतरच आपण आपल्या भारतीयांच्या मनामध्ये चेतना जागू शकतो, हे रवींद्रनाथ आपल्याला सांगतात. परंतु या सगळ्या देशप्रेमाची स्थिती काय आहे असं जर विचारात घेतलं तर या पुस्तकातला मला प्रसंग आठवतो. सुधा मूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापक आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सामाजिक कार्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यांच्या या पुस्तकातला हा प्रसंग आहे. त्याच्यात त्यांनी असा स्वतःचा अनुभव लिहिलाय की झाशीवरनं त्यांचा सत्कार झाला आणि त्या सत्कारामध्ये त्यांना झाशीच्या राणीचा एक छोटा पुतळा त्यांना भेट देण्यात आला. आणि म्हणून परतताना विमानामध्ये त्यांनी तो झाशीचा राणीचा पुतळा जो आहे तो अन्य साहित्याबरोबर न ठेवता आपल्या बरोबर नेला आणि विमानामध्ये वरच्या कंपार्टमेंटमध्ये तो ठेवला. त्यांच्या सोबत असणारे एका तरुण आणि तरुणीनं त्यांना विचारलं की तुमचा रेसशी काही संबंध आहे का, तुम्ही काही घोडे वगैरे पाळता का. आता त्यांना कुतूहल वाटलं. त्यांनी उत्तर दिलं की याच्याशी माझा काही संबंध नाही, पण तुम्हाला का वाटलं असं. तर त्यावेळेला त्यांनी उत्तर असं दिलं की तुमच्याकडे तो जॉकीचा पुतळा आहे ना. हा प्रसंग सांगितल्यानंतर त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो अंतर्मुख करणार आहे की मेरी झाशी नाही दूंगी हा प्राण असणारा प्राणांतिक उद्गार काढून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जिनं आपलं आयुष्य वेचलं, त्या झाशीच्या राणीच्या जीवनाची थोडी जरी कल्पना आमच्या जर युवक युवतींना नसेल तर त्यांनी कोणत्या दिशेनं देशाचा विचार करावा, हा प्रसंग अंतर्मुख करणार आहे. माझा स्वतःचा एक अनुभव आहे, तुम्ही पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगतोय. मगाशी उल्लेख झाला की 2012 साली आमच्या महाविद्यालयाच्या पटांगणावरती आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला. जवळपास 2-2.5 हजार विद्यार्थी आम्ही या ठिकाणी एकत्रित केले होते. आणि त्याच्यामध्ये एक असं होतं की आमच्या कॉलेजची जी विद्यापीठ प्रतिनिधी होती मुलगी, तिनं सर्वांना सामाजिक कार्याची शपथ द्यायची असा एक विषय होता. ज्यावेळेला तिची माझी भेट झाली त्यावेळेला मी तिला विचारलं की तुला हे सगळं वाचायचं आहे, तर ती म्हटली ठीक आहे सर, मी शपथ देईन वगैरे वगैरे. मी तिला विचारलं की तुला स्वामी विवेकानंदांची काय माहिती आहे. मग तिनं मला लगेच सांगितलं हो सर मला माहिती आहे. मी म्हटलं मग काय माहिती आहे. तर ती म्हणाली हो सर, ते म्हणाले नाहीत का माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. म्हटलं त्याच्या पुढं काय. त्याच्या पुढे ती म्हणाली की सर एवढंच आठवतं, दुसरं काही मला लक्षात नाही, दुसरं काही मला माहिती नाही. हा प्रसंगाचा उत्तरार्ध मी जरा मुद्दाम सांगतो. याच्यात वैयक्तिक मोठेपण नाही, परंतु कुठल्या दिशेनं आपण जाऊ शकतो त्याच्यासाठी मी हा उदाहरणाचा उत्तरार्ध सांगतो. या प्रसंगाची चर्चा मी विवेकानंद केंद्राचे एक पदाधिकारी आहेत विश्वासराव लपालकर त्यांच्याबरोबर केली. त्यावेळेला विश्वासरावांनी मला एक महत्वाचा प्रश्न विचारला. विश्वासराव मला असं म्हणाले की सुधीर, त्या मुलीला विवेकानंद माहिती नाही, याच्यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे. त्या मुलीची, तिच्या आई वडिलांची, तिच्या पालकांची, तिच्या शिक्षकांची का तिच्या समाजाची. ज्यावेळेला विश्वासरावांनी हा प्रश्न मला विचारला त्यावेळेला मला लक्षात असं आलं की एकूण समाज म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहोत आणि आपल्याला जे काही करता येणं शक्य आहे ते आपण करायचं असं मी ठरवलं. पुण्यामधल्या अन्य काही कार्यकर्ता बंधू भगिनींशी मी बोललो आणि त्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं की स्वामीजींचं चरित्र हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषेमध्ये कुठंही मांडायला सांगा, कधीही मांडायला सांगा, कुणी ना कुणीतरी आमच्यापैकी येईल. आणि त्या काळामध्ये आम्ही जवळपास 50 पेक्षा जास्त ठिकाणी स्वामीजींचं चरित्र युवा पिढीपर्यंत पोहोचवलं. हजारो विद्यार्थ्यांच्या पर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं विवेकानंदांचं चरित्र पोहोचवलं. मला असं वाटतं की आपण सगळेजण अभ्यासक्रम तर शिकवतोच, पण अभ्यासक्रम शिकवता शिकवता आपण विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधू शकतो आणि त्यांना याची माहिती देऊ शकतो. आता हे जे वचन रवींद्रनाथांचं आपण वाचतोय
ते वचन मी ज्या वेळेला पहिल्यांदा वाचलं त्यावेळेला असं कुणीतरी आपल्याला खाडकन जागं करावं, हलवून गदगदून जागं करावं, अशा प्रकारची माझी प्रतिक्रिया झाली की उष्ट्यावरती जगणारे आम्ही आहोत का? त्याच्यामध्ये रॅग पिकर्स इन द अदर पीपल्स डस्टबिन असं स्पष्ट शब्द रवींद्रनाथांचे आहे. परभृततेचे तण फुटलेले. दुर्दैवानं आज देखील भारतामध्ये अनुभव असा येतो, कमी प्रमाणात येतोय परंतु येतो असं मला वाटतं. आणि ते म्हणजे भारतापेक्षा जे परकीय आहे, जे पश्चिमेकडचं आहे, जे युरोपातलं आहे, जे अमेरिकेतलं आहे, ते श्रेष्ठ आहे, ते महत्वाचं आहे, ते चांगलं आहे, ते आणि तेवढंच महत्वाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. रवींद्रनाथ स्पष्टपणानं सांगतात की भारताला स्वतःचा मार्ग स्वतः उभा करावा लागेल, तो चोखाळावा लागेल आणि त्या मार्गावरती आपल्याला पुढे जायला पाहिजे. पुढे आपण जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये जाण्यापूर्वी हा देशप्रेमाचा धागा आपण पुढे नेण्याचं मी आवाहन करतो. रवींद्रनाथांच्या शैक्षणिक विचाराचा आणखीन एक महत्वाचा पैलू तो म्हणजे निसर्गाबद्दल अतिशय प्रेम रवींद्रनाथांना होतं. आणि केवळ एक कवी, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून नाही, तर एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून देखील रवींद्रनाथांना निसर्गाचं अतिशय महत्व वाटत होतं. आणि ते असं म्हणतात की आपल्याला निसर्गाकडून शिक्षण घेणं सहज शक्य आहे. आणि मग ते असं म्हणतात की शिशुवयामध्ये निसर्गामधल्या घटनांच्या बाबत आपण कुतूहल निर्माण करू शकतो. सूर्य पूर्वेलाच का उगवतो, उगवण्यापूर्वी त्यांचा रंग भगवाच का असतो, आकाशाचा रंग निळाच का असतो, वगैरे वगैरे अशा प्रश्नांची मालिका आपण त्या विद्यार्थ्यापर्यंत उभी करू शकतो. आणि जसजसा तो वयानं वाढत जाईल तसं बाल अवस्थेमध्ये, युवा अवस्थेमध्ये मग या सगळ्याचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. आणि त्या स्पष्टीकरण देता देता आपण त्याला इतिहासाशी, परंपरेशी जोडू शकतो. मग पंढरपुरामध्ये मी जर शिकवत असेल त्यावेळेला मी जर भूगोलातलं वर्णन करीत असेल तर ते मी सांगितलं पाहिजे की इथं चंद्रभागा का म्हणतात हे मी भूगोलातलं वर्णन करेन चंद्रपुरीच्या आकारासारखं, पण त्याला जोडून मी असं सांगू शकतो की या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये समतेचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्या वारकरी पंथातल्या सर्व बंधू भगिनींनी, संत श्रेष्ठांनी याच ठिकाणी प्रयत्न केले. हा परंपरेचा धागा मी जोडू शकतो. मी पन्हाळ्याच्या जवळ जर शिकवत असेल, मी पावनखिंडीच्या जर जवळच्या शाळेत असेल तर मी विद्यार्थ्याला सांगू शकतो की तोफे आधी मरे न बाजी, सांगा मृत्यूला स्वतःच्या रक्ताचं बलिदान ज्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि घोडखिंडीची पावनखिंड केली, त्या परंपरेशी आपण जोडू शकतो. या निसर्गाकडून आपल्याला एकत्वाचा अनुभव येतो. कारण ज्यावेळेला आपण शांत चित्तानं निसर्गामध्ये जातो त्यावेळेला या सगळ्या निसर्गाचा आपण एक भाग आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षात येतं. या पद्धतीचं शिक्षण निसर्गाकडून दिलं जातं आणि ते आपण देऊ शकतो असं रवींद्रनाथांना अपेक्षित आहे. पुढे आपण जाऊया. आता सध्या देखील आपल्या या सगळ्या एकूण कार्यकलापामध्ये, कार्यपद्धतीमध्ये आपण करतो, आपापल्या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये क्षेत्र भेटीचा एक पर्याय आपल्याला उपलब्ध असतो. परंतु एक क्षेत्र भेट ठरवताना अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपण ठेवतच असू, पण तो जरा अधिक ठळकपणे आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या समोर येईल ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. वर्षातून एकदा आपण करतो, पण जर दोनदा आपल्याला शक्य असेल तर अशा नैसर्गिक ठिकाणी जाणं, निसर्गात गेल्यानंतर शांतपणे ते निरीक्षण करायला शिकवणं आणि त्याच्यातून आपण काय शिकू शकतो याचा बोध आपल्या मुला मुलींना करून देणं, या पद्धतीने आपण करू शकतो. आता निसर्गामध्ये शिक्षण द्यायचं असं म्हटलं तर माझ्यासारख्या शहरात शिकवणाऱ्या शाळा महाविद्यालयातील लोकांना प्रश्न पडेल की आता आम्ही सगळ्या एकूण ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी निसर्ग कुठे आहे. पण शाळेशी संबंधित असणाऱ्या परिसरातील घटकांची आपण मदत घेऊ शकतो, पालकांची, अजून आणखी माझी विद्यार्थ्यांची आपण घेऊ शकतो, निवासी सहल जरा विचारपूर्वक काढू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपण देऊ शकतो ते म्हणजे आपण आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना दृष्टिकोन देऊ शकतो की निसर्ग हा शिक्षक आहे आणि त्याच्याकडून आपण हे शिकू शकतो. हा दृष्टिकोन देण्याचं काम निसंशयपणे आपण ज्या ठिकाणी आहोत ते करू शकतो. आणि मग हे निसर्ग आपला शिक्षक आहे याचा दृष्टिकोन देण्याचा एक विलक्षण प्रसंग घडला आणि तो आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं जी शाळा आहे, ज्याला भावे हायस्कूल असं म्हणतात, त्या भावे हायस्कूलमध्ये घडला. आता जसं कोरोनाचं संकट आहे तसं त्या काळामध्ये 19व्या शतकाच्या शेवटी भारतामध्ये प्लेगचं संकट हे अतिशय मोठं होतं. आणि त्या प्लेगच्या काळामध्ये त्या ठिकाणी शिक्षक असणारे कैलासवासी विनायक रामचंद्र जालनापूरकर हे गावाबाहेर झोपडी बांधून राहत होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या स्मरण ग्रंथामध्ये आठवण नोंदवून ठेवली आहे की या जालनापूरकर गुरुजींनी मला एके दिवशी बोलवलं आणि आज आपण रात्री आकाश निरीक्षण करूया आणि आपण शिकूयात असं मला सांगितलं. म्हणजे परिस्थिती किती देखील विपरीत असली तरी देखील निसर्गाकडून आपण शिकू शकतो याचा बोध देणारं हे उदाहरण आहे आपल्या सर्वांना मार्गदर्शक असं मला वाटतं.
या स्लाइडमध्ये जे छायाचित्र दिसतंय ते त्या हायस्कूलचं त्या काळचं साधारण 1937-38चा हा फोटो आहे. आपण पुढे जाऊया. परंतु असं निसर्गाकडे जोडणारं शिक्षण आपण देऊ शकतो. रवींद्रनाथांनीच नव्हे तर जवळपास सर्व शिक्षण तज्ञांनी हा विचार एकमुखानं मांडलेला आहे. तर शिक्षण हे मातृभाषेतून दिलं पाहिजे. पण सध्याची स्थिती जी आहे ती किती गंभीर आहे आपल्याला माहिती आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांच्या पेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या जास्त वाढलेली आहे, हे आता कागदोपत्री नमूद आहे. ही सगळी आपल्याला स्थिती पडते. अमृता ते ही पैजा जिंके अशी आमची मराठी भाषा, परंतु या मराठीतून आम्ही शिकू शकत नाही असं समाजाला का वाटतं? तर मला असं वाटतं, मोकळेपणानं वाटतं, की आमच्या समाजालाच एक भूल पडली की आम्हालाच आमच्याबद्दल आत्मविश्वास नाही आणि त्यामुळं आम्ही अशा पद्धतीचं करतो. अनेक कारणं आहेत, त्याला चर्चा होऊ शकते, परंतु मातृभाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे आग्रहपूर्वक रवींद्रनाथांनी मांडलेलं आहे. आपण मराठी भाषिक साधारणपणे हे सगळेजण या व्याख्यानमध्ये आहोत. त्यामुळे आपण काय करू शकतो तर आपण सगळेजण शिक्षक बंधू भगिनी मराठी ज्ञान भाषा व्हावी याच्यासाठी प्रयत्न करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण लेख लिहू शकतो, पुस्तकं प्रसिद्ध करू शकतो आणि आता जे ऑनलाईन जे सगळे संदर्भ असतात त्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये बसून देखील लेखन करण्याची सोय आपल्याला आहे आणि त्याचा वापर करून मराठीमध्ये जास्तीत जास्त ज्ञान कसं येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. एक सहज माझ्या मनामध्ये विचार आला की आपण सगळेजण आता सध्या काही गोष्ट शोधायची असेल तर पहिल्यांदा काय करतो तर गुगलवरती जातो, काही शब्द आपण त्याच्यावरती टाकतो आणि ते आपण शोधायचा प्रयत्न करतो. आपण एक साधा विचार करूया की जो विषय जो मुद्दा आपल्याला शोधायचा आहे त्याच्यासाठी मी इंग्रजी शब्द टाकले तर किती मला संदर्भ मिळतात, हिंदीतनं मी ते शब्द टाकले तर मला किती संदर्भ मिळतात आणि मराठीतनं मी शब्द टाकले तर मला किती संदर्भ मिळतात. हे प्रमाण आपल्या सगळ्यांना क्रियाशील बनवणार आहे असं मला वाटतं आणि या अर्थाने आपण करू शकतो. विद्यार्थ्यांना लोकपरंपरांशी जोडलं तर या मातृभाषेची जी गोडी आहे ते विद्यार्थ्यांना येते. अनेक शाळांमध्ये हे उपक्रम होत असतात, परंतु ते थोडंसं डोळसपणानं किंवा अधिक जागरूक पद्धतीने करतात. विशेषतः पुणे शहरामध्ये किंवा या सर्व पालखी मार्गाच्या शहरामध्ये ज्यावेळेला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि सर्व संतांच्या पालख्या पुण्याच्या जवळपास येत असतात आणि पुढे जात असतात, त्यावेळेला अनेक शाळांमध्ये हा पालखीचा उपक्रम केला जातो. अशा प्रकारचे लोकपरंपराशी जोडणारे अनेक अनेक उपक्रम करणं आणि त्याच्यातून मातृभाषेतलं जे सांस्कृतिक संचित आहे ते संचित हे पुढं पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आता शहरांमध्ये काही ठिकाणी प्रश्न मी असा बघतो की शाळा आमची एका ठिकाणी आहे, परंतु त्या जवळपासचे विद्यार्थी त्या शाळेत येत नाहीत. ते विद्यार्थी लांबून लांबून येतात, वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून येतात. अशा शाळांतल्या शिक्षकांनी काय करावं असं मला वाटतं तर त्या शिक्षकांनी असे उपक्रम केले पाहिजेत की आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूची लोकवस्ती आहे, त्यांना एकत्र यावंसं वाटलं पाहिजे, शाळेत यावंसं वाटलं पाहिजे आणि त्यांना सहभाग घेता आला पाहिजे. अशा उपक्रमांची रचना करू शकतो. मग एखादा सांस्कृतिक उपक्रम असेल, एखादा साहित्यिक उपक्रम असेल किंवा एखादा क्रीडाविषयक उपक्रम असेल, पण असे उपक्रम आपण करून परिसराला आपण शाळेशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यातून मातृभाषेतून शिक्षणाचा मुद्दा आपण समाजापुढे आणू शकतो. आता या बाबतीमध्ये काही आशादायक स्थिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊया. 2 बातम्यांचे फोटो मी या ठिकाणी टाकले. जी पहिली बातमी ती थोडीशी जुनी 3 वर्षापूर्वीची बातमी आहे. नगर जिल्ह्यामधली बातमी आहे की आता मराठी माध्यमातल्या शाळांमधले विद्यार्थ्यांच्यामध्ये वाढ झाली. हे एक शुभ लक्षण मला वाटतं आणि ज्या शाळांमध्ये मला जाण्याचा योग येतो त्या शाळांमध्ये देखील काही प्रमाणाचं निसंशयपणे दिसतंय की पुन्हा एकदा विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळातून जाऊन परत एकदा मातृभाषेकडे येतात. हे मगाशी मी जो ज्ञान भाषेचा मुद्दा उपस्थित केला त्याला पुढे नेणारा मुद्दा आणि ती बातमी आपल्याला खाली दिसते. ती 2-3 दिवसापूर्वीची बातमी. पिंपरी चिंचवड शहरामधलं जे अभियांत्रिकी महाविद्यालय, त्या अभियांत्रिकी महाविद्यालयानं आम्ही आता अभियांत्रिकेचं शिक्षण मराठी भाषेतनं देऊ असा प्रस्ताव दिला. आता तो प्रत्यक्ष पारित होईल, त्याप्रमाणे शिक्षण दिलं जाईल वगैरे वगैरे, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण मगाशी मी जे म्हटलं की ज्ञान भाषा झाली पाहिजे, ज्ञान जे आहे ते आपल्या भाषेमध्ये आले पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. या दिशेनं झालेला हा एक शुभ संकेत आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा रवींद्रनाथांचा मातृभाषेतून शिक्षण देण्याचा विचार आहे. रवींद्रनाथांनी पुढचा मुद्दा जो मांडलेला आहे तो म्हणजे कौशल्य विकासाचा. ज्यावेळेला ते संवाद साधतायत आपल्या सर्व सहकाऱ्यांशी, त्यावेळेला ते असं म्हणतात की आपल्याकडे येणाऱ्या मुला मुलींमध्ये कोणतं तरी एक कौशल्य विकसित व्हायला पाहिजे. असं एक पर्टिक्युलर एकच कौशल्य नाही, पण यापैकी
एक कौशल्य विकसित व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग आता रवींद्रनाथांचं जीवन होऊन तर जवळपास 80 वर्ष होऊन गेली, परंतु या 80 वर्षानंतर या सगळ्या कौशल्यामध्ये भर देखील पडली आहे. काही जुनी कौशल्य आता अस्तंगत झाली तशा अर्थानं, परंतु नवीन कौशल्यांची भर देखील पडली. त्यामुळे आम्ही विचार असा करू शकतो की आताच्या काळाची जी कौशल्य ती आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये कशी येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. आणि हे प्रयत्न करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देखील त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला. गेल्या वर्षी आपण जे स्वीकृत केलं की इयत्ता 6वी पासून कौशल्याचं शिक्षण दिलं पाहिजे आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजे. आता हे सगळं करत असताना एक मुद्दा जो आहे तो जाणीवपूर्वक आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये ठसवला पाहिजे, आणि तो म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा आहे. दुर्दैवानं काही वेळेला अनुभव असा येतो की मी माझा व्यवसाय सांगितला की माझ्या व्यवसायाच्या आधारावरती माझं मूल्य अमुक एक आहे असं मानण्याची एक पद्धत समाजामध्ये असं आपल्याला दिसतं. परंतु आपण विद्यार्थ्यांच्या मनावरती हे ठसवूया की व्यवसाय कोणता जरी असेल, प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून मूल्य आहे, ही श्रमप्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. हा कौशल्याधारित विकास करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर रवींद्रनाथांचं स्वतःचं व्यक्तिमत्व आपण बघितलं, विविध प्रकारचे गुण त्यांच्या अंगामध्ये होते. तसं कलागुणांच्या विकासासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे, जसं रवींद्रनाथांनी सांगितलं. आपण करतोच हे प्रयत्न, पण ते अधिक डोळसपणानं, अधिक योजनाबद्ध रीतीनं आणि अधिक संस्थात्मक पातळीवरती आपल्याला करता येतील. मग विद्यार्थिनींच्याकडे कलागुणांची संधी आपल्याला देता येईल, त्यांना प्रोत्साहन देता येईल, त्यांना पुढचं मार्गदर्शन देण्याच्या सुविधा देखील आपल्याला उपलब्ध करून देता येईल. आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तर आता हे अधिक सोपं झालंय असा आपला अनुभव आहे. एक छोटा प्रयोग आहे, त्याचा परिणाम विलक्षण दिसतो. आणि तो परिणाम असा आहे की सगळ्यांनी एका सुरात गायचं असं म्हटलं तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे थोडासा तो प्रश्न निर्माण होतो की काय. परंतु ज्या ठिकाणी आम्ही काम करतोय त्या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने करू शकतो का की आमच्या शाळेतले, आमच्या महाविद्यालयातले विद्यार्थी अमुक दिवशी अमुक एक गीत एका सुरात म्हणतील. मग तो जो एकत्वाचा अनुभव आहे त्याच्यातून त्यांच्या गीताचा तर विकास होईल, परंतु एक सामूह जीवनाचा अनुभव आणि प्रत्यक्ष उच्चारित अनुभव आपण त्यांना देऊ शकतो. आणि अशा प्रकारचे प्रयोग देखील ठिकठिकाणी झाल्याचं आपल्याला बघता येतं आणि ते प्रयोग देखील आपण करू शकतो. हा कलागुणांचा विकासाला देखील रवींद्रनाथांनी महत्व दिलेलं आहे. रवींद्रनाथांनी महिला शिक्षण या विषयामध्ये स्वतःचे विचार मांडलेले आहेत. आता या विचारामध्ये जे वचन आपल्याला लक्षात येत आहे, समोर आपल्याला दिसतंय, त्याच्यामध्ये रवींद्रनाथांना अपेक्षित काय आहे तर एक परस्पर पूरक असं सहजीवन पुरुषाचं आणि महिलेचं त्यांना अपेक्षित आहे. आणि या परस्पर पूरक अशा सहजीवनाच्या आधारावरती जीवनाचं कोणतंही असं क्षेत्र असणार नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला समान पद्धतीनं भागीदारी करता येणार नाही. महिला देखील सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या असतील असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण बघतो अगदी अंतरिक्षापासून ते रिक्षापर्यंत, म्हणजे कल्पना चावलापासून ते रिक्षा चालक असणाऱ्या महिलांपर्यंत जीवनाचं असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महिलांनी सहभाग दिलेला नाही. त्यामुळे रवींद्रनाथांचा हा विचार आपल्या समाजामध्ये आता अधिक थोडा प्रभावी झालाय किंवा पुढे गेला असं आपल्याला निश्चित म्हणता येतं. या संदर्भात मला एक प्रसंग आपल्या समोर ठेवायचा आहे की भारताचा हा विचार जो आहे तो रवींद्रनाथांनी दिलाय, तो प्राचीन विचारातूनच दिलाय आणि त्याचं प्रत्यक्ष ऐतिहासिक उदाहरण भारत भूमीमध्ये घडलेलं आहे आणि त्याचं इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आद्य शंकराचार्य, नुकतीच त्यांची जयंती होऊन गेली काही दिवसांपूर्वी. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं वगैरे वगैरे, हा सगळा जीवनक्रम आपल्याला त्यांचा माहिती आहे. परंतु त्या काळची पद्धत होती की वादे वादे जायते तत्वबोध, त्या ठिकाणी जायचं, आपल्या विषयाचं खंडन मंडन करायचं, वादविवाद करायचा आणि जो वादामध्ये विजयी होईल त्याचा जो विचार आहे तो जो पराभूत झालेल्या व्यक्तीनं स्वीकारायचा, अशा पद्धतीचं एक रचना त्यावेळेला समाजामध्ये होती. ज्यावेळेला शंकराचार्य मंडन मिश्रांच्याकडे पोहोचले, प्रकांड पंडित असणाऱ्या मंडन मिश्रांच्याकडे पोहोचले, त्यावेळेला त्यांनी आव्हान दिलं. मंडन मिश्रांनी ते स्वीकारलं देखील. परंतु प्रश्न निर्माण झाला की आता या जो वादविवाद होणार आहे त्याचा न्यायाधीश कोण असेल, त्याचा निर्णय कोण देईल. त्यावेळेला पंडित मंडन मिश्रांच्या पत्नी असणाऱ्या भारती यांनी ते न्यायाधीशपद स्वीकारावं असं मंडन मिश्रांनी सांगितलं. शंकराचार्यांनी देखील ते मान्य केलं. म्हणजे शंकराचार्यांना देखील या सगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला लक्षात येतं. मग तो वादविवाद झाला, मंडन मिश्रांचा पराभव झाला, मग भारतींनी
वेळ मागून घेतला वगैरे वगैरे, हा प्रसंग आपण थोडासा सोडून देऊ. परंतु याच्यातून मुद्दा काय आहे, तर मुद्दा मगाशी जे रवींद्रनाथ म्हणतात की पुरुष आणि महिला यांचं परस्पर सहजीवन जे आहे ते अशा एका पातळीवरती जाऊ शकतं की जिथं समान पद्धतीचं सहकार्य आपण करू शकतो आणि त्याच्यातून जीवनामध्ये प्रगती करू शकतो. याचं प्रत्यक्ष ऐतिहासिक उदाहरण या भूमीमध्ये घडलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊयात आपण. याच्यामध्ये रवींद्रनाथ असं म्हणतात की एक चांगली व्यक्ती म्हणून, चांगला माणूस म्हणून आपल्याला घडलं पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. त्याबरोबर व्यावहारिक शिक्षण देखील दिलं पाहिजे. आता याच्या तपशिलात मी आता वेळेच्या मर्यादेमुळे जात नाही, परंतु याच्यात एक वेगळा मुद्दा मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवू शकतो. साधारणपणे महिलांचं शिक्षण म्हटल्यानंतर महिला सबलीकरण वगैरे वगैरे चर्चा होते, उपक्रम होतात, त्याचे परिणाम देखील दिसतात. परंतु आज दुर्दैवानं स्थिती अशी आहे की समाजामध्ये महिलांवरती अत्याचार होताना आपण बघतो. या अत्याचाराच्या घटना एक शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांच्याच मनाला वेदना देत असतात. अत्याचाराची किंवा अन्यायाची जी कुठली घटना आहे त्याच्या मुळाशी काय आहे, तर त्याच्या मुळाशी आहे की पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता त्याच्या मुळाशी आहे. बाकी सगळी मग त्याची नंतरची कारण आहे, ती तेवढी महत्वाची आहेत नाही, त्याच्यावर केव्हा तरी चर्चा होऊ शकते. परंतु आपण एक सजग शिक्षक म्हणून आपण असं करू शकतो की स्त्री सन्मानाचं मुलांना शिक्षण देणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एका महाविद्यालयामध्ये काही वर्षांपूर्वी असा प्रयोग घडला की तुलनेनं आज देखील समाजामध्ये अमकी कामं स्त्रियांची आणि अमकी कामं पुरुषांची असं म्हणण्याची पद्धत काही ना काही प्रमाणात आहे. तर त्या दिवशी प्रयत्न जाणीवपूर्वक असा केला गेला की पुरुषांची म्हणलेली जाणारी कामं मुली करतील आणि मुलांची म्हणली जाणारी कामं मुली करतील, अशा प्रकारचा तो प्रसंग घडला. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकतो. आपलं वागणं, बोलणं, व्यवहार याच्यातून आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करू शकतो आणि या महिला शिक्षणाच्या दृष्टीने आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आपण पुढे जाऊया. श्रीनिकेतन ज्याचा मी उल्लेख केला, ते श्रीनिकेतन सुरू करताना किंवा त्याचा मागचा विचार काय, तर रवींद्रनाथांनी असं म्हटलं की भारत उन्नतीचं, भारताच्या साठी म्हणून महत्वाचं कोणतं काम पहिलं हातात घेतलं पाहिजे असं मला जर विचाराल तर ते गावांच्या प्रगतीचं घेतलं पाहिजे असं त्यांनी लिहून ठेवलेलं, असं त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रकारे त्यांनी श्रीनिकेतनची स्थापना केली. मग गावकऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना एकत्रित येऊन आपल्या गावाच्या प्रश्नांवरती उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त करणं, अशा पद्धतीची योजना त्यांनी बनवली. आणि मग शिक्षक म्हणून किंवा एक शैक्षणिक संस्था म्हणून काय करायचं, तर गावातले जे काही प्रश्न आहेत ते आपल्या वर्गामध्ये त्याची चर्चा होईल, ज्याला अकॅडमिक डिस्कशन असं म्हटलं जातं, ते अकॅडमिक डिस्कशन होईल. त्याच्यासाठी काहीतरी योजना ठरतील, प्रयत्न केले जातील. आणि विशेषतः कनिष्ठ महाविद्यालयात, वरिष्ठ महाविद्यालयात जी राष्ट्रीय सेवा योजना आहे त्याच्या अंतर्गत गावागावामध्ये जाऊन किंवा अन्य ठिकाणी देखील असे प्रयोग होतात. ते प्रयोग देखील आपण करू शकतो. ज्ञानप्रबोधिनी एका अर्थाने शाळा म्हणून जी संस्था सुरू झाली ती इथं जवळच्याच तालुक्यामध्ये अशा प्रकारचा सगळा प्रयत्न करते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये एक प्रश्न विचारलाय की शैक्षणिक संस्थांचा परिसराला उपयोग किती, आणि हा बारकाईनं बघण्याचा मुद्दा, अनुभवण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे गावांच्या प्रगतीसाठी आपापल्या मर्यादित प्रयत्न करण्यासाठी म्हणून रवींद्रनाथांचे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. आपण पुढे जाऊया. शैक्षणिक परिसर कसा असावा. आता हे वचन वाचताना मला जरा थोडस वेगळं वाटत होतं की तिथं म्हटलंय की शहराच्या धकाधकीपासून दूर जायचंय. आता मी आमची शाळा किंवा महाविद्यालय शहरातून, पुण्यातून बाहेर नेणार म्हणजे कुठे नेणार आणि ते कसं शक्य असं माझ्या मनात आलं. त्यामुळे हा एक अत्यंतिक आदर्शवादी विचार आहे. परंतु यातला भाव काय ते आपण समजावून घेऊया की ज्या ठिकाणी निसर्गाशी आमचं नातं जोडलं जात आहे त्या ठिकाणी अनुभव येईल, अशा ठिकाणी ह्या शैक्षणिक परिसर असला पाहिजे असं ते म्हणतात. पुढे जाऊया. निसर्गामध्ये हा एकत्वाचा साक्षात्कार येतो. आता इथं हे जे वचन दिसतंय रवींद्रनाथांचं, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे मुद्दे आहेत बघा. त्याच्यामध्ये ट्युटर्स म्हणजे शिक्षक शिक्षिका काय करतायत, तर ते शांतपणे आपला जो विद्याभ्यास आहे तो पुढे नेत आहेत आणि जे विद्यार्थी आहेत ते त्यांचं शिक्षण घेत आहेत. तर त्या ठिकाणी एकूण सगळं जे वातावरण आहे ते शिक्षणाचं आहे. म्हणजे आता मी तुला शिक्षण देतो असं औपचारिक वातावरण नव्हे, तर 24 तास शिक्षण. शिक्षकांचं वर्गातलं शिकवणंच नव्हे तर आजूबाजूचं त्यांचं वागणं, बोलणं, व्यवहार हे देखील शिक्षण. अशा पद्धतीला गुरुकुल म्हटलं गेलं आणि रवींद्रनाथांनी देखील गुरुकुल केलंय. रवींद्रनाथांनी म्हणलं की केवळ वर्गच नव्हे तर सभोवतालचं जग देखील तसंच पाहिजे जिथं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकू शकतात. आता मला माहितीये की पुण्यासारख्या शहरांमध्ये असं करणं अवघड आहे,
परंतु आपण त्या निश्चित दिशेनं प्रयत्न करू शकतो. आमच्या शाळेमध्ये असा एखादा कोपरा आम्ही उभा करू शकतो का ज्या ठिकाणी एखादा मोठा वृक्ष असेल, काही एका ठराविक पद्धतीने आम्ही विद्यार्थी तिथं जातील, अनौपचारिकपणे त्या ठिकाणी बसतील आणि काही ना काहीतरी अनुभव घेतील, अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही करू शकतो. आणि आपलं आचरण हे तर सदैव मार्गदर्शक राहील, असा देखील प्रयत्न आपण करू शकतो. पुढे जाऊयात. याच्यामध्ये शिक्षण देताना महत्व कशाला आहे? अनेक वेळेला असं वाटतं अनेक जणांच्या प्रतिक्रियेतून की अमुक अमुक एका परीक्षेमध्ये किती गुण मिळवायचे, किती पेक्षा गुण जास्त मिळले पाहिजेत, याला महत्व आहे असं वाटतं. परंतु रवींद्रनाथांनी स्पष्टपणानं सांगितलंय की भावनांच्या शिक्षणाला आपण हे सर्वाधिक महत्व दिलं पाहिजे, त्याला सन्मानाचं स्थान दिलं पाहिजे. आपण पुढे जाऊया. आता हे सन्मानाचं स्थान जे आहे ते कसं आहे? डॉक्टर वीना श्रीखंडे हे जुन्या पिढीतले सर्जन आहेत, शस्त्रक्रिया ते करणारे शल्य विशारद आहेत. त्यांचं आत्मचरित्र मी काही वर्षांपूर्वी वाचलं आणि त्यांनी नेमका हाच प्रश्न विचारला. मला डॉक्टर श्रीखंडेंनी प्रश्न विचारणं याच्यामध्ये एक वेगळं औचित्य वाटतंय. साधारणपणे आपल्या समाजामध्ये स्थिती आहे की ज्यांच्याकडे अतिशय बुद्धिमत्ता आहे अशीच मंडळी त्या क्षेत्रामध्ये जातात, हा साधारणपणे समाजाचा अनुभव आहे. अशा एका अर्थानं शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वोच्च गुणवत्ता ज्यांनी प्रदर्शित केली अशा एका डॉक्टरना हा प्रश्न विचारावा, याचं मला महत्व वाटतं. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की आजच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना कौशल्य देता येईल, ते कदाचित ज्ञानी देखील होतील, त्यांच्याकडे खूप माहितीचं भांडार येईल, परंतु संवेदनशीलता, आपल्या बांधवांना मदत करणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं, काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करणं, ही प्रेरणा आपण त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो का? आणि हा एक फार मोठा प्रश्न त्यांनी शिक्षण व्यवस्थेपुढे उत्पन्न केलाय मला वाटतं. काही प्रसंग बोलके आहेत या संदर्भामध्ये. तुम्ही आम्ही शिक्षक हे करतोच आहे, परंतु काही प्रसंग माझ्या लक्षात राहिले ते अशासाठी की ज्या शाळेचा फोटो आपण आता बघतोय ती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची सौ विमलाबाई गरवारे प्रशाला. त्या प्रशालेमध्ये साधारणपणे 11 वर्षापूर्वी त्या प्रशालेमध्ये डॉक्टर सुधीर कोहकडे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला. ते राज्य सेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते शाळेत असताना एका सहलीला गेले होते आणि त्या सहलीचा हिशोब पूर्ण केल्यानंतर शाळेतल्या लिमईबाई ज्या होत्या त्यांना लक्षात आलं की आता 25 पैसे प्रत्येकाचे परत दिले पाहिजेत. आता त्या काळातले 25 पैसे म्हणजे त्याला किती महत्व असेल आपण सगळेजण जाणू शकतो. मी 2-3 दिवस काही कारणानं शाळेत आलो नाही, पण बाई रोज वर्गात येऊन विचारायच्या की सुधीर आला का, सुधीर आला का. आणि ज्यावेळेला 3-4 दिवसांनी मी शाळेत गेलो त्यावेळेला बाईंनी मला येऊन हे 25 पैसे तुझे दिले असं सांगितलं आणि त्याची नोंद त्यांच्याकडे करून घेतली. सुधीर कोहकडे पुढे जे म्हटले ते शिक्षण आहे असं मला वाटतं. आणि ते सुधीर कोहकडे पुढे असं म्हणाले की ज्यांनी हे बघितलंय, ज्यांनी हे अनुभवलंय की लिमाईबाईंनी 25 पैसे देखील आवर्जून मला परत केले, तो मी आता अधिकारी पदावरती गेल्यानंतर भ्रष्टाचार कसा करू शकतो. हेच तर शिक्षण आपल्याला साधायचं, हे भावनांचं शिक्षण आहे. भ्रष्टाचाराची फसवणूक मी करणार नाही. अजून एक प्रसंग या शाळेशी संबंधित आहे, पुढच्या स्लाइडमध्ये आपण जाऊया. सहली आपण काढतो त्या काळात देखील सहल गेली शाळेची. साधारणपणे हा प्रसंग जो आहे तो 40 वर्षापूर्वीचा आहे. काही खटपटी विद्यार्थी असतात आपल्याला माहिती आहे. ती सहल पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूने ती गाडी शाळेकडे यायची होती, डेक्कन परिसराकडे. तर त्या रेल्वे स्टेशन दिसतं कसं रात्रीचं म्हणून काही खटपटी विद्यार्थी तिथं उतरले आणि ते साने सर जे होते शारीरिक शिक्षणात त्यांच्या लक्षात आलं नाही. पण शेवटी शाळेत उतरल्या तर लक्षात आल्यानंतर साने सर घरोघर प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी गेले आणि जे विद्यार्थी उतरले होते ते आलेत का नाहीची चौकशी केली. आणि जो विद्यार्थी उतरला होता त्यांनी मला हा प्रसंग सांगितला. त्यांचे परवानगी असं मी गृहीत धरून त्यांचं नाव देखील या ठिकाणी सांगतो. विश्वास काळे प्रतिथयश उद्योजक आहेत ते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले. त्यांनी हा प्रसंग मला सांगितलं. ते म्हणाले की पहाटे 3च्या सुमाराला सर माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्या बाबांना विचारलं की हा विश्वास घरी आला का. मग तो सगळा उलगडा झाला. आता महत्व कशाला, याच्यातून काय शिकले, तर मी एक व्यक्ती म्हणून अतिशय महत्वाचा आहे. ही शिकवणूक, ही भावनांची शिकवणूक ही विद्यार्थ्याला दिली जाते. प्रत्यक्ष आचरणातून हे उदाहरण घडलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे आपण जाऊया. दिशादर्शक काय आहे, तर रवींद्रनाथांनी स्पष्टपणे सांगितलंय की निरतिशय प्रेम, वैयक्तिक पातळीवरचा स्नेह हेच आम्हाला दिशादर्शक आहे. आणि मग हा वैयक्तिक पातळीवरचा स्नेह असल्यानंतर काय होतं, आपण आता हल्ली साधारणपणे शाळा महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हाताने लिहिण्याचं एकूण प्रमाण कमी झालं, हे भाग सोडून द्या, परंतु लिहिण्याचा काही ना काहीतरी भाग येतो.
आणि मग काही विद्यार्थ्यांचं अक्षर असं गिचमीड असतं वगैरे वगैरे असतं. त्यावेळेला काही शिक्षक बंधू भगिनी कसे उत्तर देतात आपल्याला माहिती आहे. परंतु प्रसिद्ध डॉक्टर असणाऱ्या आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू असणाऱ्या डॉक्टर स्नेहलता देशमुखांनी आमच्या बारामतीच्या शाळेच्या शताब्दी कार्यक्रमात हा प्रसंग सांगितला. त्यांचं अक्षर एवढं चांगलं नव्हतं. त्यांच्या शिक्षकांनी प्रेमानं बोलवून त्यांना सांगितलं. हा प्रसंग जुना आहे. त्यावेळेला परकर पोलका हा स्वाभाविक वेश असायचा मुलींचा, शाळेतल्या मुलींचा. त्यांनी सांगितलं की तुझ्या पोलक्यावरती वेलबुट्टी कशी छान दिसते बघ, त्या वेलबुट्टी सारखं असं सुरेख वळणदार अक्षर असलं पाहिजे. तसं तू करशील का स्नेहलता? एवढ्या प्रेमानं ज्या वेळेला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्यावेळेला त्याचा परिणाम काय होतो ते आपल्याला डॉक्टर स्नेहलता देशमुखांच्या बाबतीत त्यांच्या उदाहरणातून आपल्याला समजायला मिळू शकतो. हे वैयक्तिक प्रेम जे आहे ते दिसलं पाहिजे. हे जे वचन आहे हे वचन रवींद्रनाथांचा जो स्वतःचा अनुभव आहे त्याच्या आधारावरती त्यांनी सांगितलंय. त्यांनी अशा प्रकारचं अन्याय, अत्याचार, रागीटपणा आम्ही शिकतो. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात अशा पद्धतीचे काही व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आम्हाला जे शिकवायचे ते बाजूलाच राहतं, परंतु आमचा राग, आम्ही कळत नकळत केलेला अन्याय, कळत नकळत केलेला अत्याचाराचा विद्यार्थ्यांच्या मनावरती खुणा उमटवून जातो आणि ते फार घातक असतं असं रवींद्रनाथ म्हणतात. पण याच्यातले अपवादात्मक प्रसंग मी पुढे सांगणार आहे. पुढे जाऊया. आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर यशवंत वाघमारे. त्यांनी साधारणपणे 8वी-9वीत असताना त्यांच्या शिक्षकांना विचारलं की का हो सर, हे अणुविज्ञान म्हणजे नेमकं काय असतं? आता ही गोष्ट जुनी आहे. आता वाघमारे सरांचा 80पेक्षा जास्त वय. त्यावेळेला त्यांच्या शिक्षकांनी त्यांना उत्तर दिलं की तुला ते समजायचं नाही, ते आपलं तू सोडून दे. यशवंतराव वाघमाऱ्यांनी त्यावेळेला मनात निश्चय केला की मला समजणार नाही असं कसं होईल, मी प्रयत्न करेन. आणि यशवंतराव वाघमाऱ्यांनी त्या अणुविज्ञानामध्ये, भौतिकशास्त्राचा भाग असलेल्या अणुविज्ञानामध्ये त्यांचं संशोधन केलं. नोबेल पारितोषिक विजेता असणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबर राहून त्यांनी संशोधन केलं आणि देशातले एक महत्वाचे अणुवैज्ञानिक किंवा अणुशास्त्रज्ञ आणि त्यांनी नाव मिळवलं. परंतु याच्यातून शिक्षकांनी काय केलं होतं हा भाग मला इकडे लक्ष वेधायचं आहे. असं आपल्याकडून होत नाही ना, हे आपण केलं पाहिजे. अजून एक प्रसंग आहे, पुढच्या आपण स्लाइडमध्ये जाऊया. जयंतराव नारळीकरांना आपण सगळेजण ओळखतो. जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आहेत. त्यांनी आपलं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय. त्याला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील काही महिन्यांपूर्वी मिळाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी हा प्रसंग लिहिलाय. बनारसला, काशीला ते ज्या ठिकाणी शिकत होते ती शाळा तुलनेनं अप्रसिद्ध होती किंवा त्या शाळेची गुणवत्ता कमी असं त्यावेळेला मानलं जायचं. त्यामुळं त्यांची प्रयोग परीक्षेची जी व्यवस्था होती ती दुसऱ्या शाळेत होती आणि आतापर्यंतची पद्धत अशी होती की त्या शाळेतलाच विद्यार्थी पहिला येणार त्या तिथल्या केंद्रावरती. जयंतरावांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये नोंदवून ठेवलंय की हा पहिला येतोच कसा या ठिकाणी हे बघूया, म्हणून जाणीवपूर्वक मी सगळे प्रयोग व्यवस्थित करून देखील मला अगदी जेमतेम उत्तीर्ण होण्यापुरतेच गुण दिले गेले. शिक्षकांना वाटलं देखील की आता अनुत्तीर्णच व्हायचा, परंतु थोडासा त्यांचा हिशोब चुकला आणि एका गुणाने ते प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु ते सर्व त्या राज्यांमध्ये त्या क्रमांकामध्ये चांगल्या क्रमांकाने पास झाले. अर्थातच ते त्या सगळं बनारसमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जाणून बुजून केलेला हा अन्याय होता एका गुणवान विद्यार्थ्यावरती. आपल्या हातातून असं घडत नाही ना, आपण जरा लक्ष ठेवूयात असं मला आपल्या सगळ्यांचं आवाहन आहे. पुढे आपण जाऊयात. शिक्षक हवा कसा? उपमा कशाची दिली आहे? रवींद्रनाथांनी आपण वाचू शकतो. रवींद्रनाथांनी दिव्याची उपमा दिली आहे. आणि हा दिवा कसा आहे? हा जुन्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर लामण दिव्यासारखा दिवा आहे की ज्याच्यामध्ये तेल आहे, त्याच्यामध्ये वात आहे आणि ती जळते, स्निग्धपणानं जळती आहे. आपल्याकडे एक म्हणण्याची पद्धत आहे की दिवा जळू दे सारी रात. अनेक ठिकाणी घराघरांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की 24 तास तो नंदादीप जळत असेल याची काळजी त्या घरामध्ये घेतली जाते. मग त्याच्यासाठी काय केलं जातं तर ठराविक अंतरानं त्याच्यामध्ये हे तेल घालावं लागते, ती वात सारखी करावी लागते, त्याला व्यवस्थित करावं लागतं. आमचा जर सगळा सेवा काल आम्ही जर गृहीत धरला तर त्या सगळ्या सेवा कालामध्ये अशा पद्धतीची तेलवात व्यवस्थित होतीये ना याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्याची एक व्यवस्था सरकारकडून करण्यात आली. मग सेवांतर्गत प्रशिक्षण, वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण वगैरे वगैरे या सगळ्या पायऱ्या आहेत, त्या आपण सगळेजण करतोच. परंतु त्या अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं करणं, समरसून करणं, मनापासून करणं हे आपण करू शकतो. आणि कोरोना काळात आपण सगळ्या शिक्षकांनी करून दाखवलं. अनेकांनी असं म्हटलं की तंत्रज्ञान स्नेही शिक्षण असावं सांगितलं गेलं, पण जे अनेक आदेश काढून झालं नाही ते कोरोना काळात झालं. अनेक शिक्षक नव्हे, जवळपास सर्व शिक्षक हे तंत्रस्नेही झाले.
आता आम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. सेवांतर्गत प्रशिक्षण जसं आहे तसं अधिक शिक्षण घेण्यासाठी आम्ही संस्था म्हणून, शाळा म्हणून, महाविद्यालय म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. त्यांच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीचा काही विचार करू शकतो आणि शिक्षकांनी निरंतर शिकत राहिलं पाहिजे. कारण एक दीप से जला दुसरा, जलते दीप अनेक, असं जर व्हायचं असेल तर केवळ एका दिव्यानं तो जो पडणारा प्रकाश आहे तो पुरेसा नाही. असे अनेक दिवे पेटले गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी म्हणून ही तेलवात सारखी करण्याचं आवाहन किंवा मार्गदर्शन रवींद्रनाथांनी आपल्याला केलेलं आहे. आपण ते करतोय, पण ते अधिक जागरूकपणाने करूया. शिक्षक कसा असला पाहिजे? त्याच्या मनामध्ये एक मूल दडलेलं असलं पाहिजे. एका पंक्तीमध्ये बदल करून मी थोडंसं असं म्हणेन की प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा शिक्षकाचा असे. आम्ही प्रौढ वयानं, पण आमच्या मनामधलं जे मूल आहे त्याच्यामध्ये उत्सुकता आहे, निरागसता आहे, चौकस बुद्धी आहे, ऊर्जा आहे, हे आमच्या मनाच्या पातळीवरती हरवता कामा नये. आणि मग याची उदाहरणं काय बघायला मिळतात? तर याची उदाहरणं बघायला मिळतात. पुढे जाऊयात आपण. मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकवतो त्या महाविद्यालयामध्ये आठवले सर म्हणून गणित विभागाचे प्रमुख होते ते अनेक वर्ष. आणि आमच्याच महाविद्यालयामध्ये नंतर सुरुवातीला शिक्षिका आणि उपप्राचार्य म्हणून डॉक्टर सतींदर कौल हे निवृत्त झाले. त्यांनी हा प्रसंग मला सांगितला. ते आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी देखील आहेत. त्यांनी त्या खेळामध्ये पुढे होत्या, ऍथलेटिक्समध्ये, धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्या भाग घ्यायच्या. आणि मग एका स्पर्धेत असं झालं की त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. आठवले सरांनी विचारलं त्यांना की का ग तू एवढं चांगलं धावते, तुझा नंबर का नाही आला? तर त्यांनी उत्तर असं दिलं की अहो, बाकीच्या सगळ्या महाविद्यालयातल्या मुला मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे जे मित्रमैत्रिणी होते ते जोरजोरानं ओरडून प्रोत्साहन देत होते, पण मलाच प्रोत्साहन देणारं कोणीच नव्हतं. पुढच्या वेळेला ज्यावेळेला शर्यतीला त्यावेळेला मैदानावरती गेल्या कौल मॅडम, त्या त्यांच्या लक्षात असं आलं की शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यापाशी आठवले सर उभे आहेत, वय जास्त आहे, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ट्रॅकवरनं धावतायत आणि कडेनं आठवले सर त्यांना प्रोत्साहन देत धावतायत. तू धाव, पुढे जा, पहिलं ये असं करतायत. हा प्रसंग अनुभवला. आपल्यामधली असणारी ऊर्जा मनातली असं ज्या वेळेला प्रकट होतं त्यावेळेला ते चैतन्य जे आहे ते आपल्याला विद्यार्थ्यांशी जोडतं. त्यामुळं अशा प्रकारचं मूल आपल्या मनामध्ये आपण जपूयात असं मला वाटतं. अनेकांचा शिस्तीवरती फार विश्वास असतो, कठोर शिस्त. जुन्या काळात ते म्हटलं जायचं, जुन्या चित्रपट गीत देखील आहे, छडी लागे छमछम, विद्या येई घम घम वगैरे वगैरे. आणि एक काळात शिक्षणामध्ये असा होता देखील आपल्याला माहिती. परंतु रवींद्रनाथांनी एक वेगळाच पैलू दिलाय. ते म्हणतात की अशी छडी लागे छमछम असणारी शिस्त ही आम्ही आमचं जे जबाबदारीचं ओझं आहे ते कमी करण्यासाठी म्हणून वापरतो. आम्हाला ओझं वाटतं आमच्या जबाबदारीचं, पण त्याला रवींद्रनाथ स्वतःचा अनुभव सांगतात की मी विद्यार्थ्यांच्यावरती विश्वास टाकला. मग त्या विद्यार्थ्यांनी विश्वासाला प्रतिसाद दिला आणि चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला आणि तो 10वी फोर. त्याच्यामध्ये देखील हेच दाखवलंय की असे उन्हाळ असणारे विद्यार्थी त्याच्या शाळेतले शिक्षक जे आहे ते त्यांच्यावरती विश्वास टाकतात आणि ते प्रगती करून दाखवतात. रवींद्रनाथांनी प्रयोग जो केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, आम्ही एक छात्र सभा भरवायचो आणि त्या छात्र सभेत मुलंच चर्चा करायची. जेव्हा प्रसंग घडलाय त्याच्यावरती मुलंच एकमेकांच्या चर्चा करायचे, कोणाची चूक आहे ते ठरवायचे, त्याला काय शिक्षा दिली गेली पाहिजे ते ठरवायचे आणि त्याप्रमाणे करायचे. मुलांच्याकडून जर हे सुटलं नाही तर ते शिक्षकांच्याकडे यायचं. आणि शिक्षकांचं काम काय? तर शिक्षकांचं काम असं की या सगळ्या खटाटोपामध्ये, अशा चुकीच्या वागण्यामध्ये, बेशिस्तीमध्ये विधायक काम जे करायचंय, चांगलं काम करायचंय ते नुकसान होतं, तो वेळ जातो, ती ऊर्जा जाते आणि जे साध्य व्हायचे ते साध्य आपण करू शकत नाही, हे आपण त्यांना समजावून देऊया. या पद्धतीचा एक बोध रवींद्रनाथांनी आपल्याला दिलेला. या मुद्द्यावरती आपण पुढे जाऊया. हे वचन जे आहे ते एका विशिष्ट अवस्थेशी निगडीत आहे. त्या पुस्तकामध्ये, ज्या पुस्तकामध्ये मी वाचलं त्याच्यात संदर्भ आहे. हा पौगंड अवस्थेतला संबंध आहे की मुलं मुली आता वयात येऊ लागली. आता वयात येऊ लागणाऱ्या मुला मुलींचं वर्तन आपण आपापल्या शाळा महाविद्यालयात आणि आपापल्या घरामध्ये आजूबाजूला अनुभवलंय. एक ऊर्जा असते, ते धड लहानात जमा नसतात, धड मोठ्यात जमा नसतात, परंतु जाणीव विकसित होत झाली असते. पुलंच्या भाषेमध्ये मिसरुडाबरोबर ज्यांना मतं फुटतात तो आता तरुण झाला असं म्हणलं पाहिजे. अशी मतं फुटलेले विद्यार्थी असतात आणि मग यांच्याशी वागताना काय होतं, मग कळत न कळत असा कठोरपणा येतो. आणि मग त्या कठोरपणामध्ये माझा अनुभव किती, मी किती शिकलोय, मी कोणत्या पदावरती आहे वगैरे वगैरे, माझं काय आहे. शेवटच्या शब्दांच्याकडे आपण सगळेजण लक्ष देऊयात शिक्षक बंधू भगिनींनो, की आपण शिक्षक म्हणून घ्यायला पात्र नाही असं रवींद्रनाथ सांगतात.
आमच्याच महाविद्यालयामध्ये डॉक्टर वसंत नरके शिकवणारे होते. असाच 11वीतला विद्यार्थी की तो एका वेगळ्याच कामामध्ये वेळ घालवतोय, वर्गात बसणार नाही, प्रात्यक्षिकाला हजर राहणार नाही वगैरे वगैरे. पण त्याच्याशी संवाद साधला, त्याला समजावलं. घरची आर्थिक परिस्थिती अडचणीची ती. डॉक्टर नरकेंना मदत करणं शक्य देखील होतं आणि त्यांनी ती केली देखील. चांगलं अभियांत्रिकीचं शिक्षण दिलं, पण त्याच्यातला संवाद साधला. आणि जे सुरुवातीला म्हटलं या वचनामध्ये, ब्राईट लाईट ऑफ द फ्युचर, की या विद्यार्थ्याच्या मध्ये ती क्षमता आहे, हा भविष्यात मोठा होऊ शकतो, हे नरके सरांनी ओळखलं आणि त्याच्याशी संवाद साधला. या पद्धतीचा शिक्षक रवींद्रनाथांना अपेक्षित आहे. पुढे जाऊया. आमच्याकडे धीर पाहिजे. आम्ही सर्व प्रकारे संयम पाळला पाहिजे. सुरुवातीला मी मार्गदर्शक रामभाऊ डिंबळेंचं नाव घेतलं, त्यांनी हा प्रसंग सांगितला. स्वरूप वर्धिनीचं ते काम करतात आणि वंचित घटकांच्या मध्ये एका विशिष्ट पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे म्हणून ते खटपट करतात. आणि म्हणून ते अनेक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, ज्यांना वस्ती विभाग असं म्हटलं जातं, त्या वस्ती विभागात घरी जाऊन भेटले. एका घरामध्ये ज्यावेळेला भेटायला गेले त्यावेळेला त्या घरात जो विद्यार्थी होता, 8वी-9वीचा विद्यार्थी असेल, त्याला शिक्षा केली होती की शाळेत आता तू यायचं नाहीस. त्याची जी न शिकलेली आई होती, जी मोलमजुरी करून आपला निर्वाह करणारी आई होती, तिनं रामभाऊंना प्रश्न असा विचारला. ती म्हणाली की रामभाऊ, काय करतो आपण? आपण जर कपडे मळले ना तर कपडे धुणाऱ्याकडे देतो. त्या कपडे धुणाऱ्यानं जर सांगितलं की हा तुमचा मळलेला कपडा आहे आणि धुवून स्वच्छ होणार नाही, तर मग आपण जायचं कोणाकडे? माझ्या मुलाला जर मला शिकवता येत असतं, त्याला जर 4 चांगले शब्द सांगता येत असते, तर मी त्याला शाळेत कशाला घातलं असतं? माझा मुलगा असा चांगला नाहीये, चांगला वागू शकत नाही, तुम्ही काहीतरी शिकले सवरलेले लोक आहात, तुम्ही ते करू शकता, म्हणून त्या विश्वासापोटी मी तुमच्याकडे दिलंय. आणि तुम्हीच म्हणता की ह्या मुलाची आता प्रगती होऊ शकणार नाही, आता मी काय करायचं तुम्ही रामभाऊ सांगा. मग मळके कपडे धुणार कोण? हा प्रश्न आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करणार आहे. याचं एक विलक्षण उदाहरण मी सांगणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये, आपण बघूया. आमच्या संस्थेची जी बाल शिक्षण मंदिर भांडारकर रस्त्यावरची शाखा आहे, तिथं विद्याताई बापट मुख्याध्यापिका होते निवृत्त होताना. त्यांनी स्वतः हा प्रसंग सांगितलेला मला ऐकला. इयत्ता 4थीतला विद्यार्थी त्यांना म्हणाला की बाई, मी त्या अमुक अमुक मुलीबरोबर आता पळून जाणार आहे आळंदीला, माझ्याकडे एवढे रुपये आहेत आणि आम्ही दोघं लग्न करणार आहे, मला ती फार आवडते. सध्या ती काय करते आपल्याला माहितीये, चित्रपट. तशा प्रकारचा हा सगळा प्रसंग. आता जर एखादा शिक्षक असता, स्वाभाविक प्रतिक्रिया काय केली असती? मी स्वतः विचारतो, तो माझी प्रतिक्रिया काय झाली असती? माझा हात उचलला गेला असता, स्वर तापला असता आणि त्याचा परिणाम लगेच विद्यार्थ्याच्या गालावर आणि पाठीवर दिसला असता असं मला वाटतं. परंतु जो धीर पाहिजे, जो संयम पाहिजे, तो विद्याताईंनी दाखवला. मग त्यांनी त्या मुलाशी संवाद केला. मग तुझ्याकडे किती पैसे आहेत? मग त्याच्या बसला किती जातील? लग्नाला किती खर्च होईल? मग तुला जेवायला 1 दिवसाला किती लागतात? रोज जेवायचं म्हणलं तर किती पैसे लागतात? आणि असं करता करता त्यांनी त्या विद्यार्थ्याला हे लक्षात आणून दिलं की जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावरती उभं राहू शकत नाही, तोपर्यंत आपण अशा पद्धतीचं करणं शक्य नाही, योग्य नाही. त्याचं परिवर्तन केलं. समुपदेशन म्हणतात ते काय? संयम म्हणतात तो काय? हा विद्याताई बापटांचा जो संयम आहे, तो तुमच्या आमच्यात देखील आहे. तो आपण अधिक चांगला करूयात हे आव्हान या निमित्तानं. आपण पुढे जाऊया. महत्व कशाला आहे? शिक्षक कसा हवा? जे जीवनाचं तत्वज्ञान आहे त्याच्यावरती आमची श्रद्धा पाहिजे. पावित्र्य, मानवी जीवनाचं पावित्र्य, त्याच्यावरती आमची श्रद्धा पाहिजे. 1972च्या दुष्काळाचं विलक्षण वर्णन त्या काळात केले. आपण केव्हा तरी तपशिलात वाचलं असेल, काही जणांनी अनुभवलं पण असेल. आमच्या महाविद्यालयामध्ये वसतिगृहात राहणारे डॉक्टर गंगाधर शिरोडे, नंतर क्षिप्र मंडळीचे ते सचिव देखील होते अनेक वर्ष, ते आमच्या वसतिगृहात राहत होते. त्यांनी मला हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले की गावाकडे जायची सोयच नव्हती, कारण गावी गेल्यानंतर उपास पडणार आणि इथं राहून जेवायचं काय हा प्रश्न. त्यामुळे आम्ही धड गावी जाऊ शकत नव्हतो, धड शिकू पण शकत नव्हतो. पण आमच्या महाविद्यालयामधले त्यावेळेचं महेश कला आणि शास्त्र महाविद्यालयातले सगळे प्राध्यापक एकत्रित आले. सगळ्यांनी काही रक्कम एकत्र केली आणि आमचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये जेवायला घातलं. गंगाधर शिरोडे सांगितलं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्यावेळेला, की पहिल्या दिवशी आम्हाला जेवण गेलं नाही, इतक्या प्रेमानं आमचे शिक्षक आम्हाला वाटत होते. कारण मानवी जीवनाचं मूल्य सर्वोच्च आहे. परिस्थिती ज्या वेळेला विपरीत असते त्यावेळेला ही माणुसकीच आपण प्रत्यक्ष शिक्षक म्हणून दाखवली पाहिजे आणि त्याचाच संस्कार आपण विद्यार्थ्यांच्या वरती अशा पद्धतीने कृतीनं केला पाहिजे. अशा पद्धतीचा शिक्षक पाहिजे. आपण पुढे जाऊया. निष्कर्ष. दीर्घ चिंतनानंतर रवींद्रनाथांनी जो निष्कर्ष काढलाय तो अगदी स्पष्टपणाने त्यांनी लिहिलाय.
आणि म्हणून मी ते शब्द मुद्दाम अधोरेखित केले. तंत्रज्ञान, हो, तंत्रज्ञानाचा उपयोग नक्की आहे, जरूर ते आम्हाला मदत करणार आहे, जरूर ते आम्हाला सहाय्य करणार आहे. परंतु सर्वात महत्वाचं काय आहे तर तो शिक्षक आहे. त्याची साधनं आहेत, त्याच्या पद्धती आहेत, त्या आम्हाला सहकार्य करतील. परंतु शिक्षक बंधू भगिनींनो, आपलं स्थान हे सर्वात महत्वाचं आहे. ही भूमिका आपण परत एकदा चांगल्यापणानं लक्षात घेऊयात, अधिकपणानं पुढे जाऊयात. हा रवींद्रनाथांचा निष्कर्ष आपल्याला निश्चितच मार्गदर्शक आहे आणि तो पुढे जाण्यासाठी. आणि रवींद्रनाथांनी एक ध्येय सांगितलंय. काय ध्येय सांगितलंय तर स्वातंत्र्य, मनाचं स्वातंत्र्य, की जिथं विचारांवरती कोणताही निर्बंध नाही. आता हे स्वातंत्र्य म्हणताना त्या स्वातंत्र्याबरोबर धोका देखील येतोय, रवींद्रनाथांना पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे हे वचन जे आपण बघतोय त्यावेळेला ते असं म्हणतात की या स्वातंत्र्याबरोबर जशा शक्यता असतात तशी जबाबदारी देखील असते, धोका देखील असतो. आयुष्याचं देखील असंच आहे ना. आयुष्यामध्ये शक्यता देखील आहेत, जबाबदारी देखील आहे आणि धोका देखील आहे. म्हणून अमुक अमुक एक आयुष्य तू असंच जग असं आपण त्याला कुंपण घालत नाही. त्याला आपण मुक्त एका मर्यादेनंतर सोडूनच द्यावं लागतं आणि ते आयुष्य त्याचा मार्ग काढतं. जे जबाबदारीपूर्वक वागतात ते समाजामध्ये काहीतरी विलक्षण करून दाखवतात, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात देखील काही चांगलं करून दाखवतात. आणि जी ती जबाबदारी विसरतात ते त्याच्या धोक्याला बळी पडतात. याची उदाहरणं तुम्ही आम्ही अनेक वर्ष बघतोच आहोत ना. परंतु रवींद्रनाथांनी अशा मुक्त अशा शिक्षणाचं ध्येय आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. आणि ध्येय कोणासाठी आहे? हे ध्येय केवळ एका व्यक्तीसाठी नाही, एका शाळेसाठी, एका महाविद्यालयासाठी नाही, एका संस्थेसाठी नाही, तर ज्याला निश्चित भूमिका या विश्वामध्ये बजावायची आहे त्या भारत देशासाठी आहे. आणि ते ध्येय रवींद्रनाथांनी आपल्या समोर सांगितलंय. ते ध्येय आपण समजावून घेऊया. भयशून्य चित्त जेथे सदैव उन्नत माथा, मुक्त अशा स्वर्गातच होवो मम जागृत देश आता. शिक्षण अनिर्बंध जेथे नसे संकुचितपणाची व्यथा, मुक्त अशा स्वर्गातच होवो मम जागृत देश आता. पुढं, सत्याच्या गर्भातून जेथे शब्दांना ये सुंदरता, मुक्त अशा स्वर्गातच होवो मम जागृत देश आता. अविरत परिश्रमातून जेथे परिपूर्ण ती कुशलता, मुक्त अशा स्वर्गातच होवो मम जागृत देश आता. रूढींना नाही थारा जेथे विचारी अखंड निर्मलता, मुक्त अशा स्वर्गातच होवो मम जागृत देश आता. प्रेरणेने तव साध्य जेथे, प्रेरणेने तव साध्य जेथे नवोन्मेषाची व्यापकता, मुक्त अशा स्वर्गातच होवो प्रभुरे, मुक्त अशा स्वर्गातच होवो प्रभुरे मम जागृत देश आता, मम जागृत देश आता. या दिशेने आपण सगळेजण अधिक चांगले प्रयत्न करूयात हे आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.